कालिका कंस्ट्रक्शन रेबडाची टीम मैदानावरती आहे. आणखीन एक महत्त्वाचं म्हणजे अंबादास शिरसाट. आपण इंडिया कपमध्ये पाहिलं तर हरियाणा पंजाबनं जेव्हा ती चॅम्पियनशिप प्राप्त केली होती, सामना जिंकला होता, फायनल जिंकली होती, तिथे त्यांचा बोलबाला राहिला. संघ मालक म्हणून ते या क्रिकेटशी जोडले गेले. आणि मग त्यानंतर आपण बघितलं तर भारत पाकिस्तान मॅच तिथे देखील आपण शारजाच्या मैदानावरती संघ मालकाच्या भूमिकेमध्ये पाहिले. प्रायोजक म्हणून ते आता उभे आहेत. अकॅडमी लेदरची सुरू आहे. या सगळ्या गोष्टी आता आपण बघतो क्रिकेटच्या दृष्टिकोनातून सकारात्मक आहेत. आणि आपण या ठिकाणी अर्थात सामना अत्यंत महत्त्वाचा असतं ना. मैच बहुत महत्वपूर्ण रहेगा. तो देखते हैं इस वक्त सरपंच एलके स्टार योगेश पेंटर, एजाज कुरैशी, विजय पावले, नितिन माटुंगे, अभिजीत दुधे, करण मोरे, अमन यादव, मोनिल पटेल, रोहित शर्मा ने बहुत बेहतरीन गेंदबाजी की. कृष्णा पवार के ऊपर दारोमदार रहेगा. प्रसन्ना अच्छी गेंदबाजी करे. विजय पावले, प्रसन्ना, रोहित शर्मा ये बहुत महत्वपूर्ण खिलाड़ी है. करण मोरे और उसके साथ नितिन माटुंगे, एजाज कुरैशी, योगेश पेंटर जो है, इनको बहुत अच्छी बल्लेबाजी करनी होगी. और दूसरी तरफ आपने टॉस जीता है, कालिका ने टॉस जीता है, लेकिन उनका जो स्क्वाड है शाकिर काकू के ऊपर सबकी निगाह रहेगी. वीरू ने बहुत अच्छा प्रदर्शन पिछले 2 सालों से किया है. सिकंदर बहुत अच्छी बल्लेबाजी कर सकते हैं. उसके बाद में जोगिराज राणा, गौरंग पटेल, निसार, जयराज, सचिन परमार ये भी एक कमाल के खिलाड़ी. नाजिम गुल्ली बहुत अच्छी गेंदबाजी कर सकते हैं. मिट्टी का विकेट है. अशफाक और महिपाल सिंह दोनों तरफ अच्छे खिलाड़ी. लेकिन ये मैच जो है डू और डाय वाला मैच. तर निश्चितप्रमाणे चर्चा जर आपण पाहिलं तर अशफाक रबाडा आणि त्याच्या विरुद्ध जर आपण बघितलं तर मैदानामध्ये एजाज कुरैशी हा चांगला बॅटल बघायला मिळणार आहे. आणि मैदानामध्ये आपण पाहते आघाडीचे दोन्ही बॅटर्स आता मात्र इथे दाखल झालेले आहेत. एका बाजूला आपण पाहिले तर मैदानाच्या मध्ये थोडीशी टीम मीटिंग चर्चा जी आपण पाहतोय जी सुरू आहे. खरं तर आजच्या दिवसातला जर आपण पाहिलं तर शेवटचा सामना जो मैदानाच्या मध्ये सुरू आहे आणि जो संघ इथे जिंकणार आहे तो संघ जर आपण पाहिलं तर निश्चितप्रमाणे थेट सेमीफायनलसाठी मात्र क्वालिफाय होईल. आज आपण पाहिलं तर ऑल इंडिया ओपन मधील जर आपण पाहिलं तर निश्चितप्रमाणे ज्यांनी आपल्या राज्याचं क्रिकेट गाजवलं, ज्यांनी देशाचं क्रिकेट गाजवलं, ज्यांनी आशिया खंडामध्ये आपल्या नावाचा धुमाकूळ घातला ना, असे तारे सिताराच्या दिवसभरामध्ये खेळताना बघायला मिळाले. उद्या देखील हेच तारे सितारे आपल्याला खेळताना पाहायला मिळणार आहेत. नवीन नवीन चेहरे देखील पुढे येतील. देखिए जिस तरह से आज के दिन का खेल हुआ है उसके बारे में भी चर्चा हो रही है. कल भी बहुत सारे बड़े खिलाड़ी तारे सितारे इस मंच के साथ जुड़ेंगे और सिरसा चैंपियन ट्रॉफी के माध्यम से बहुत लोगों को जुड़ने का मौका मिला. ये टूर्नामेंट एक माध्यम है, एक दूसरे के साथ मिलने का मौका मिला. एक टूर्नामेंट में पिंपलगांव टप्पा में हमने देखा था 10 कमेंटेटर. अभी इस प्रतियोगिता में 10-11 कमेंटेटर है. सुप्रीमो चषक के बाद 10 से ज़्यादा कमेंटेटर अगर जिन्होंने कमेंट्री की है वो टूर्नामेंट है सिरसा चॅम्पियन ट्रॉफी. तर निश्चितप्रमाणे आपण पाहतोय सिरसा स्पोर्ट्स चॅम्पियन ट्रॉफी जर आपण पाहिल्यानंतर प्रशंसा ज्या प्रकारे आपण उल्लेख केला, खऱ्या अर्थानं अमोलजी सिरसाट यांच्या पुढे नेहमी ही स्पर्धा भरवण्यात असताना फार मोठ्या अडचणी आलेल्या आहेत. परंतु त्यांनी स्वतः सांगितलंय मला स्पर्धा करायची ती माझ्या स्वतःसोबत मला स्पर्धा करायची आहे. मला कुठल्याही स्पर्धेसोबत किंवा कोणासोबत मला कंपॅरिझन करायचं नाहीये. माझ्यासाठी मला माझ्या तालुक्यासाठी किंवा माझ्या महाराष्ट्रासाठी आज अमोल सिरसाट सरांनी जर आपण बघितलं टेनिस क्रिकेटमध्ये जर आपण बघितलं तर नेहमीच ग्लॅमर आणण्यासाठी, खेळाडूंना काहीतरी पाठबळ देण्यासाठी नेहमीच नाविन्यपूर्ण बदल किंवा नाविन्य काहीतरी करण्याचा प्रयत्न त्यांचा नेहमीच राहिला आहे. और सुमित एक चर्चा ये भी होगी जैसे कि ऋषि जो क्रिएटर और कोच है, ये जब मैदान गीला हुआ था और उसके बाद में पूरे दिन में मेहनत करनी पड़ी, तो ऋषि का भी एक बार फिर रोल बहुत इंपॉर्टेंट रहा. मैच शुरू हो रहा है, कहानी इंटरेस्टिंग है और अब गेंदबाजी करने गेंदबाज अपनी बॉलिंग मार पर तैयार. रिवर्स अच्छा स्ट्रोक है, कनेक्शन अच्छा, गेंद बॉलिंग की तरफ ट्रैवल हो रही है. सुंदर स्ट्रोक, पहली गेंद पर बहुत ही जबरदस्त स्ट्रोक खेला गया. इस ओवर का आगाज दमदार, रन मिलेंगे 4. जबरदस्त स्ट्रोक आपण पाहतोय पहिल्याच बॉलवरती. इथे आपण पाहिलं तर रिव्हर्स मैदानाच्या मध्ये स्विच हिट केलेला स्ट्रोक, बॅकवर्ड पॉइंटला आपण पाहिलं तर झोन तिथे निवडला आणि पॉवर प्लेचा इथे पुरेपूर फायदा उठवण्याचा मानस करून आपण पाहतोय महिपाल मैदानात दाखल झालाय. रोहित का स्वागत देखिए स्वैग से हुआ. महिपाल सिंह ने अपना खाता खोला. रचनात्मक बल्लेबाजी करना ये जानते हैं और सामने वाली टीम के एक बार गेंदबाज की ताकत क्या है उसको पता एक बार फिर बहुत बढ़िया तरीके से जानते हुए अच्छा स्ट्रोक, गेंद को वो ऑन साइड पर खेल दिया. स्क्वायर लेग बाउंड्री लाइन की तरफ खिलाड़ी तैनात है. जब तक कि गेंद को फील्ड करते थ्रो करते तब तक दोनों बल्लेबाजों ने इत्मीनान के साथ 1 रन मुकम्मल किया. स्कोर अब पहुंच चुका है
और नो बॉल बिल्कुल आज मिस्टर एस्ट्रा ने खलबली मचाई है। जैसे विजय पावले पहले 2 ओवर तक अगर देखे तो वही अच्छी गेंदबाजी करते, फील्डिंग अच्छी कर रहे थे। 1 ओवर में इन्होंने 5 वाइड बॉल डाले हैं। अब फिलहाल ये नो बॉल है। अपनी बॉलिंग पार पर गेंदबाज तैयार, रोहित शर्मा बैकवर्ड चले गए, गेंद को सर पर गेंद मिड विकेट बाउंड्री की तरफ, बहुत ही अच्छा स्ट्रोक है, गेंद बाउंड्री की तरफ जा रही है। दिल मांगे मोर, टीम मांगे मोर, और ये लगा शानदार 4। जो भी डीप मिड विकेट बाउंड्री लाइन की तरफ गेंद को खेल दिया था। इस चौके के साथ सिकंदर भाटी का आगाज, कदमों का इस्तेमाल किया, खूबसूरत स्ट्रोक है। वैसे तो खूबसूरत तो बिल्कुल इस वक्त ये स्ट्रोक कमाल का, बिल्कुल कमाल का है। बल्ले के बीचों बीच कदमों का अच्छा इस्तेमाल किया गया, शानदार स्ट्रोक, टाइमिंग बढ़ गया। देखिए क्रिकेट का जो खेल है जिसमें आपका टाइमिंग बहुत महत्वपूर्ण है, टाइमिंग के साथ प्लेसमेंट। इस बार कदमों का इस्तेमाल भी बहुत अच्छा था। पैसे को कुएं की तरफ जाना पड़ता है, कुआं कभी भी पैसे की तरफ नहीं आएगा। बल्लेबाज को गेंद की तरफ जाके बल्लेबाजी करनी है, तो कदमों का अच्छा इस्तेमाल बल्लेबाज सिकंदर भाटी का। स्कोर 12, फाइन लेग पर खेल दिया, दायरे के अंदर खिलाड़ी तैनात है और थोड़ा सा उछल कर गेंद को खेलते हुए बल्लेबाज सिकंदर भाटी। स्कोर सिकंदर भाटी का 6 और टोटल 12 रन बगैर किसी नुकसान के। पहले ओवर का खेल मैदान के अंदर जारी है। प्रतियोगिता का ये आज का जो बहुत महत्वपूर्ण दिन है। प्रोफेशनल खिलाड़ी बीच मैदान पर और फंडर गेंदबाज रोहित शर्मा गेंदबाजी कर रहे हैं। इस वक्त फ्लाइंग स्लिप पॉइंट कवर, एक मिड ऑफ पर खिलाड़ी तैनात, मिड ऑन। स्कोर 12 बगैर किसी नुकसान के और 5 गेंदों में 12 रनों की बहुत ही महत्वपूर्ण साझेदारी। सिकंदर भाटी जो है ना अपना बल्ला चेंज करना चाह रहे हैं। एजाज कुरैशी अपने गेंदबाज के साथ चर्चा कर रहे हैं। शीर्ष चैंपियन ट्रॉफी 2024 अंबादा स्टार सतीश शीर्षा इस टूर्नामेंट के आयोजन करता है। इस ओवर की अगली गेंद, अच्छा स्ट्रोक, कवर के ऊपर से खूबसूरती के साथ खेल दिया, गेंद जाएगी बॉलिंग की तरफ। वैसे तो खूबसूरत तो मरीन ड्राइव भी है, लेकिन उससे खूबसूरत ये कवर ड्राइव है। बहुत ही जबरदस्त तरीके से शानदार स्ट्रोक, दमदार बल्लेबाजी। सिकंदर वाटी बघताना बघायला मिळतोय। चौकार रोहित शर्मा या मॅच मध्ये आपण पाहिलं प्रचंड महागडा होताना बघायला मिळालाय। 16 धावा स्कोर कार्डवर 5 गेंदों का खेल हुआ है। रोहित शर्मा ने पहले मैच में जबरदस्त गेंदबाजी की, मैन ऑफ द मैच में रहे, लेकिन इस मैच में इनके ऊपर हमला हो रहा है। सिकंदर भाटी ऑन सर पर गेंद दिया, शॉट अच्छा कमाल का है, पीछा कर रहे खिलाड़ी, गेंद क्या रुकने वाली है। गेंद बहुत तेजी के साथ बाउंड्री की तरफ ट्रैवल होती हुई 3 रन लेने का प्रयास करेंगे। साज बाज ताज और कमाल कर रहे सिकंदर भाटी और महिपाल सिंह। आज पहले ओवर का खेल ओवर के बाद बहुत ही बेहतरीन बल्लेबाज सिकंदर भाटी और महिपाल सिंह। स्कोर 19 बगैर किसी नुकसान के। काले का कंटेस्टेंट रिबड़ा पहले बल्लेबाजी करते हुए और टॉस जीता था। टॉस की कहानी, टॉस की बात करें तो आपके पक्ष में गिरा था और दूसरे ओवर की कहानी भी बहुत इंटरेस्टिंग है। पाहिजेत आणि त्याचबरोबर जर आपण इशाद सर
स्पेशली यांच्यासाठी मात्र वाटतं ते डीजे ऑपरेटरने वाजवलं गाणं. मैत्री काय असते आणि निश्चितप्रमाणे ते मैत्रीचं उदाहरण आणि त्या मैत्रीचं आठवणींना उजाळा देण्याचं इथे काम केलेलं आहे. षटक क्रमांक आपण पाहतोय संपलं गेलेलं आहे. ते पहिलं एक षटकाचा खेळ संपलेला आहे आणि इथे जर आपण पाहिलं गेलं तर कालिका कंस्ट्रक्शन रिबडा या संघाची जर आपण पाहिलं तर ज्या प्रकारची स्कोर कार्डवरती आपण पाहिलं ते 19 धावा. एकही बॅटर आतापर्यंत बाद झालेलं नाहीये. आघाडीचे बॅटर्स मैदानामध्ये सिकंदर भाटे आणि दुसऱ्या बाजूला महिपाल सिंग यांनी एक आतापर्यंत चांगली सुरुवात मैदानामध्ये केलेली आहे. दुसऱ्या बाजूला रोहित शर्मा थोडासा मात्र महागडा ठरताना आपल्याला बघायला मिळाला. तब्बल जर आपण बघितलं त्याने 19 धावा खर्च केल्या. यश मात्र त्याला मिळवता आलं नाहीये. सरपंच आपण पाहिलं तर LK स्टार या संघाकडून आता बॉलिंग ट्रॅकवरती जर आपण पाहिले गेलं तर निश्चितप्रमाणे सांगली जिल्ह्यातून आपण पाहिले गेले तरी मागले अतिशय ग्रामीण भागातून पुढे आलेले नाव विश्वजित आपण पाहिलं तर विजय पावले उजव्यातून तयार आहे. यावेळी पहिलाच बॉल मिस टाइम स्ट्रोक. स्वतः विजय पावले चेंडूच्या खाली. ये नाम बड़ा है, ये बड़े मैच का बड़ा खिलाड़ी है. बहुत महत्वपूर्ण सफलता और खड़े खड़े गेंद को लॉन्ग ऑन क्षेत्र में खेलना चाह रहे थे सिकंदर भाटी. स्टार्ट भी बहुत अच्छा हुआ था. 6 गेंदों में इन्होंने 13 रन बनाए. लेकिन जब आप खड़े खड़े खेलेंगे, आंखों के नीचे नहीं खेलेंगे तो वो मिस टाइम स्ट्रोक हो जाएगा. तो वही हुआ. विजय पावले ने थोड़ा पीछे आके गेंद को आखिर तक देखा और बहुत अच्छा कैच लपका. स्कोर 19 विकेट के नुकसान पर 19 धावा ज्या स्कोर कार्डवरती आहे. आणि यापूर्वी आपण पाहिलं विजय पावलेने इथून पाठीमागे जर आपण पाहिलं ना तर निश्चितप्रमाणे आपण बघितलेलं आहे की ज्या प्रकारची त्याची गोलंदाजी राहिली थोडासा तो दिशाहीन. त्याने 5 लागोपाठ वाईट टाकले. परंतु असं म्हणतात ना संकट ही प्रत्येकाच्या आयुष्याला आहेत आणि त्या संकटांना घाबरायचं नसतं. त्या संकटांना सामोरं जायचं असतं. त्या संकटातून आम्ही शिकायचं असतं आणि त्या संकटांतून आम्ही खूप काही प्रेरणा घेऊन पुढे जायचं असतं. आणि तेच मात्र विजयने दाखवलं. इथून मागे काय झालं यापेक्षा मला या मॅचमध्ये माझे 100% एफर्ट्स द्यायचे आहेत. पहिलाच बॉल आला. पहिल्याच चेंडूवरती त्यांनी यश मिळवलं. विरू वाघेला न्यू बॅटर आपण पाहतोय स्ट्राईक ऑन तयार असतील. 19 धावा स्कोर कार्डवरती आहेत. विजय पावले चांगले एक्सप्रेस म्हणून मात्र संपूर्ण भारतामध्ये प्रसिद्ध असणारा खेळाडू विजय. हा चेंडू मात्र धीम्या गतीने टाकला. चेंज ऑफ पेस आपण पाहतोय चेंडूवरती. शेवटच्या क्षणी खांद्याचा वापर जरूर तिथे केला परंतु चेंडूवरती बोटही त्याने फिरवली. चांगला चेंडू आपल्याला मैदानामध्ये बघायला मिळाला. खोदून काढण्याचा प्रयत्न होता खऱ्या अर्थाने विरूचा परंतु प्रॉपर कनेक्शन तिथे होऊ शकलं नाही. बॉल सोबत प्रॉपर टायमिंग जुळू शकलं नाही. डॉट बॉल येतोय. चांगली सुरुवात विजय पावलेने ते केली कारण पहिलं षटक त्याने ओळखलं महागडं ठरलंय. त्यामुळे या षटकामध्ये मला कमबॅक करायचंय आणि ते करतोय विजय पावले. ओहो यावेळी रिव्हर्स स्वीप करण्याचा प्रयत्न मैदानामध्ये जरूर तिथे केला खऱ्या अर्थानं वीरूकडून. परंतु इथे नियंत्रण काय असतं आणि शेवटच्या मुवमेंट पर्यंत आपण पाहिलं तर विजय पावले वीरूला मात्र इथे वॉच करतो आणि शेवटपर्यंत त्यांनी पाहतोय त्याचे फुटवर्क काय आहेत. तो कुठल्या दिशेने स्ट्रोक खेळण्यासाठी तयार होतोय आणि त्या दर्जाने केली झालेली गोलंदाजी आणि म्हणूनच मात्र निश्चितपणे विजय पावलेच्या गोलंदाजीचा दर्जा उंचावला जातो याच कारणाने. ओहो आता मात्र वेग दाखवला. जबरदस्त वेग. कुलवट टप्प्याचा आपण पाहतोय. व्हाईट यॉर्कर म्हणलं काय हरकत आता वावगं ठरणार नाही तिथे. चांगला चेंडू मैदानाच्या मध्ये बघायला मिळाला विजय पावलेचा. 4 चेंडू आतापर्यंत विजय पावलेने हाताळले. 4ही चेंडू पण पाहिले तर डॉट आलेत. एकही धाव आली नाही. पुण्यात ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहतो पाय जाग्यावरती होते. फुटवर्क पाहायला मिळालं नाही. मुवमेंट बघायला मिळाले नाही आणि तिथे बॅट येण्याच्या अगोदर मात्र चेंडू आपण पाहतोय सरळ विकेट किपरच्या हातामध्ये जाऊन विसावलाय. आता मात्र थोडासा आपण पाहतोय रनअप मध्ये इथे कदाचित रनअप चुकला असेल आणि त्याचमुळे आपण पाहिलं गेलं तिथे डेड बॉल जो पंचांनी घोषित केलेला आहे. सिरसाट आपण पाहिले गेले तर स्पोर्ट्स चॅम्पियन ट्रॉफी आज पुणे जिल्ह्यातील नव्हे तर महाराष्ट्रातील एक मानाची स्पर्धा म्हणून मात्र या स्पर्धेकडे बघितलं जातं. tenniscricket.in ची ऑफिशियल टीम खऱ्या अर्थानं एक चांगल्या प्रकारचं काम आणि या स्पर्धेचा दर्जा उंचावण्याचं काम मात्र ते करतायत. धीम्या गतीने टाकलेला चेंडू होता. अगदी हलक्याने मनगटाचा वापर मात्र यावेळी केला. शेवटपर्यंत बॉल जवळ येऊन दिला आणि त्याला मात्र फक्त दिशा देण्याचं काम केलं. शॉर्ट मिड विकेटला चेंडू इथे अडवला गेला. त्यानंतर आलेली सिंगल 1 धाव इथे आली आणि 1 धावेने धावफलक मात्र आता पुढे जाऊन पोहोचणार आहे. स्कोर कार्डवरती 20 धावा धावफलकावरती. असं म्हणतात ना इथे अचानक एखाद्या परिसरामध्ये जाऊन तिथे प्रचंड मोठा दुष्काळ पडावा
आणि अचानक एखादे ढगांचा मेघ दाटून यावा तशी परिस्थिती आता मैदानात बघायला मिळाली. सुरुवातीचे चारही चेंडू डॉट आले, त्यामध्ये एक विकेटही आली आणि त्यामध्ये मात्र आता 5व्या चेंडूवरती आलेली पहिली सिंगल आहे. 20 धाबा स्कोर कार्डवर. स्ट्राईक ऑन आपण पाहतोय महिपाल सिंग 2 चेंडू आतापर्यंत खेळलाय, 5 धाबा त्याने बनवल्यात. विरुला मात्र निश्चितपणे थोडंसं थांबवण्यामध्ये यशस्वी ठरलाय. हा चेंडू शॉर्ट मिड विकेटला आपण पाहतोय, जाग्यावरून मात्र दूरवरचा चेंडू खेचण्याचा प्रयत्न होता, अपयशी ठरले महिपाल. विकेटचं पतन, धक्का क्रमांक दुसरा. यशस्वी षटक आपल्याला बघायला मिळालं. आणि एकंदरीत जर आपण पाहिलं तर ज्या खेळाडूने इथून मागे चुका केल्यात, असं म्हणतात ना, माणसाने एखादी चूक केल्यानंतर ती कोऱ्या पानावरती लिहून काढायची असते आणि ती चूक सुधरून खोडरबडने ती खोडायची असते. आणि तेच इथे खोडरबडने खोडायचे काम विजय पावलेने केलं. आता मात्र एकही चूक होऊ दिली नाही, एकही अतिरिक्त चेंडू टाकला नाही. आप तब नहीं हारते आप जब गलतियां करते हैं, आप तब हारते हैं आप गलतियों को दोहराते हैं. एक ओवर ऐसा था विजय पावले बिल्कुल बहुत बढ़िया वो यॉर्कर की गेंदबाजी कर रहे थे और उसके बाद में वो बहुत सारे वाइड बॉल. अब इस ओवर में देखे वही गेंदबाज है जिन्हें अनुशासन के साथ गेंदबाजी की है. द स्कोर 20 रन 2 विकेट के नुकसान पर. अनुभवी खिलाड़ी देंगे सुकून या नौजवान दिखाएंगे अपना जुनून, बल्लेबाज करेंगे कमाल या गेंदबाजी होगी बेमिसाल. सिरसा चैंपियन ट्रॉफी 2024 का यह है 4था साल. कमाल धमाल बेमिसाल. अच्छा, बहुत ही शानदार खेल. रोहित शर्मा अपने बोलिंग मार्ग पर तैयार. ऑफ टाइम के बाहर गेंद को खेल दिया थर्ड मैन पर खिलाड़ी तैनात. बहुत बढ़िया तरीके से गेंद को वह फील्ड किया. एक रन लेने का मौका, सिंगल के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ. तीसरे ओवर में 21 रन 2 विकेट के नुकसान पर. सरपंच एलके स्टार और कालिका कंस्ट्रक्शन रिबड़ा के बीच बहुत ही महत्वपूर्ण मुकाबला. वीरू वाघेला सुरेंद्र नगर से बिलोंग करते खिलाड़ी और अशफाक के ऊपर सबकी निगाह रहेगी. ओवर तीसरा प्रगति पर है. सिरसा चैंपियन ट्रॉफी 2024 और बहुत बड़ी उपलब्धि. दोनों खिलाड़ी देखे इस वक्त विजय पावले और रोहित शर्मा चर्चा कर रहे हैं. चर्चा भी होनी चाहिए लेकिन चर्चा ज़्यादा नहीं होनी चाहिए, क्योंकि जब ज़्यादा चर्चा होती है ना तो खर्चा भी होता है. वक्त बहुत महत्वपूर्ण है और अब 12:46 का समय हो गया है. वक्त की नज़ाकत के साथ आगे बढ़ने की ज़रूरत है. अशफाक ऑन स्ट्राइक. स्वीप, अच्छा स्ट्रोक है. पीछे खिलाड़ी बॉर्डर पर तैनात. रचनात्मक बल्लेबाज फिलहाल अशफाक कर रहे अपना खाता खोलते हुए. सिंगल के साथ स्कोर 22 पर लॉस ऑफ 2 विकेट. वीरू वाघेला प्लेइंग ऑन 2. अशफाक के ऊपर दारोमदार. रोहित शर्मा का ये ओवर अब देखिए तो पहले 2 गेंदों पर 2 सिंगल आए हैं. पिंडी की जमावट इस वक्त एक खिलाड़ी फ्लैग स्लिप पर मौजूद है. इसके साथ थर्ड मैन, एक पॉइंट डीप एज जकाबा मेड ऑफ, एक लॉन्ग ऑन, उसके साथ डीप मिड विकेट स्क्वायर लेग पर खिलाड़ी तैनात. काफी ऑफ टाइम के बाहर गेंद थी, अपने आप को नहीं रोक पाए. गेंद को खेल दिया डीप एज कवर क्षेत्र में जहां खिलाड़ी तैनात है. गेंद को वह फील्ड करते हुए 1 रन लेने का मौका और इसी सिंगल के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ. अब फिलहाल 23 रन 2 विकेट के नुकसान पर. पोजिस्ट स्कोर दिखाई दे रहा 53. करंट रन रेट 9.20 का है. टेनिस क्रिकेट .in पर आप ये प्रतियोगिता देख रहे हैं. फ्रंटलाइन गेंदबाजी करने के लिए रोहित शर्मा का ये दूसरा ओवर है. अशफाक ऑन स्ट्राइक. ऑनसेट पर खेलना चाहते थे, गेंद के ऊपर आंखें नहीं थी. ओहो, थ्रो अच्छा नहीं है. विकेट कीपर थोड़ा बेहतर थ्रो कर सकते थे. इस ओवर में बहुत बढ़िया गेंदबाजी, अच्छी गेंदबाजी रही है गेंदबाज रोहित शर्मा द्वारा. वीरू वाघेला 3 पर खेल रहे. अशफाक 2 पर बल्लेबाजी कर रहे. स्कोर 24 रन 2 विकेट के नुकसान पर. रोहित शर्मा के इस ओवर में 4 गेंदों में 4 सिंगल आए हैं. अभी तक 10 गेंदों में 23 रन इन्होंने खर्च किए हैं. फ्रंटलाइन गेंदबाज रोहित शर्मा. और इस बार शेर के मुंह को खून लग चुका है. स्क्वायर लेग बाउंड्री लाइन के बाहर जाते भी रफू चक्कर, शानदार सिक्सर, मैकेना पे स्ट्रोक.
प्रचंड महागडा ठरताना आपण बघितलेला आहे. 2 षटकं त्याने टाकली, एक यश मिळवलं नाही. 35 धावा त्याने खर्च केल्यात. हाई स्ट्रोक आपण पाहिले गेले तर अगदी पुढ्यात टाकलेला चेंडू होता आणि त्याला मात्र खेळला अगदी डीप स्क्वेअर लेग मध्ये. एजाज कुरेशी फक्त चेंडूकडे पाहत राहिले. हा षटकार आला. 3 षटकांचा खेळ संपलेला आहे. 3 षटकांच्या समाप्तीनंतर स्कोर कार्ड आपण पाहतोय वेगाने पुढे जाणार आहे. धाफलकावरती धावा 36 धावा. 2 फलंदाज आतापर्यंत मैदानाच्या मध्ये बाद आहे आणि पुन्हा एकदा जर आपण पाहिलं ना तर संघर्ष पुन्हा एकदा मैदानाच्या मध्ये आपण बघणार आहोत. अशफाक रबाडा इथे मात्र मैदानाच्या मध्ये स्ट्राईक ऑन तयार असणारे. दुसऱ्या बाजूला विजय पावले यापूर्वीच्या अगदी षटकामध्ये धावेला पुरेपूर ब्रेक ज्याने मात्र लावला. ज्या खेळाडूने आपण पाहिले गेले तर अवघ्या 2 धावा त्याने खर्च केल्या होता. आता पुन्हा एकदा संघाचे कॅप्टन मात्र त्याच्यावरती विश्वास ठेवणार आहे कारण त्याला माहिती आता कमबॅक करायचं आपल्याला. ज्या प्रकारचा धावेंचा वेग वाढलेला आहे त्या धावा कुठेतरी थांबवायचे, परंतु इथे आपण पाहतो बॅटिंग टीमला देखील धावा बनवणं गरजेचं असेल. अशफाक तयार आहे. यावेळी आपण पाहिले गेले तर निचरून ऑस्टमच्या थोडासा बाहेर टाकलेला हा चेंडू होता. अगदी अवांतर धाव इथे मात्र मिळेल आणि या अवांतर धावेने स्कोर कार्ड पुढे जाऊन पोहोचणार आहे. स्कोर कार्डवरती 37 धावा, 37 रन, लॉस ऑफ 2 विकेट. कालिका कंट्रॅक्शन रेवडा. दुसऱ्या बाजूला पाहिलं गेलं तर सरपंच LK स्टार या 2 तगड्या संघांमध्ये आजच्या दिवसातील सामना शेवटचा सामना आपल्याला बघायला मिळतोय. हलक्या हाताने चेंडू आपण पाहतोय. मनगडाचा वापर केला, स्टेअर केला चेंडूला मिड विकेटच्या दिशेने. सिंगल तरी इथे आली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. एजाज जबरदस्त क्षेत्ररक्षण, जबरदस्त एफर्ट बघायला मिळाले, परंतु तिथे काय झालंय तिसऱ्या पंचांची मदत घेतली जाणार आहे. परंतु जो रिॲक्शन आपण पाहतोय ज्या प्रकारचं आपण पाहिले गेले तर एजाज आहे दुसऱ्या बाजूला. जर आपण ते पाहिले गेले तर निश्चितप्रमाणे विजयची जी आपण पाहतोय चेहऱ्यावरती नॉट आउट आहे. पंचाने आपण पाहतोय निश्चितप्रमाणे कळवलं की हाच बॉल विजयच्या हातामध्ये चेंडू आला नाहीये आणि आपण पाहिले एजाजची निराशा अगदी स्पष्टपणे दिसत होती कारण त्यांना माहित होती या विकेटचं महत्व काय आहे. ज्या खेळाडूने 2 षटकार लगावले ना ती संधी आली होती आपल्याला, परंतु ती जर आपण पहिल्या मैदानामध्ये ती संधी आपल्याला पुढे पाहिजे. मॅचकडे जाऊया. थोडीशी चर्चा मैदानाच्या मध्ये सुरू आहे. विजय पावले पागायच्या मैदानामध्ये कशा प्रकारे कामगिरी करेल, कारण एक जर आपण पाहिले गेले तर आता धावा रोखायचे आहेत आपल्याला, कारण आपल्या संघाचा स्ट्रायकर गोलंदाज जर मध्ये रोहित शर्मा प्रचंड महागडा ठरताना आपण बघितलंय. त्यामुळे जबाबदारी माझी वाढलेली आहे हे विजय पावलेला सांगायची गरज नाही. कोलवटाप्याचा बॉल होता. शेवटपर्यंत चेंडू मात्र जवळ येऊन दिलं. लॉंग ऑनच्या दिशेने चेंडू खेळलाय. सिंगल इथे मैदानाच्या मध्ये आली. एका धावेच्या मदतीने संघाचं धाफलक जे आता पुढे जाऊन पोहोचेल. स्कोर कार्डवरती 40 धावा ज्या धाफलकावरती ते असणार आहे. विजय पावले म्हटलं की वेग, विजय पावलीची ओळख म्हटलं की विजयाचा जर आपण पाहिले गेलं तर वेग म्हणून मात्र विजयला ओळखलं जातं. वेग दाखवणे ही विजयची ताकद आहे. आज बघायचं आहे सिरसाट स्पोर्ट्स चॅम्पियन ट्रॉफी 2024 या 4थं पर्वामध्ये आपल्या नावाचा डंका तो कशा प्रकारे पेटवणार आहे, परंतु हम भी कुछ कम नाहीये हे दाखवण्यासाठी वीरू वाघेला स्ट्राईक ऑन तयार असेल. यावेळेस आपण पाहतोय शेवटपर्यंत चेंडू जवळ येऊन दिला आणि शॉर्ट स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून आपण पाहिलं तर मैदानामध्ये स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न होता आणि डीप स्क्वेअर लेग मध्ये एक सुंदर झेल. विकेटचं पतन. वीरू वाघेला बॅक टू द पॅव्हिलियन. वाईड लाईन धरून केली जाणारी गोलंदाजी होती आणि निश्चितपणे वीरूने तो निराश असेल स्वतःवरती, कारण एवढ्या लांबवरचा स्ट्रोक मी एवढा ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न का केला. जर माझ्या बॅटच्या भात्यामध्ये पॉईंटचे स्ट्रोक आहेत, कव्हरचे स्ट्रोक आहेत, लॉंग ऑफचे स्ट्रोक माझ्याकडे आहेत आणि त्या साईडला जर आपण पाहिलं तर गॅप फार मोठा आहे, परंतु तिथे मात्र निश्चितपणे शॉर्ट सिलेक्शन प्रॉपर होऊ शकलं नाही, चुकलं सिलेक्शन आणि तिथे विकेट आली. विजय पावले मात्र विकेट मिळवतोय, यश मिळवतोय. 40 धावा स्कोर कार्डवरती आहेत. न्यू बॅटर आता मात्र मैदानात दाखल होतील. जयराज. चर्चा मैदानामध्ये थोडीशी सुरू आहे. क्षेत्ररक्षण जर आपण इथे बघितलं गेलं तर शॉर्ट थर्डमॅन, शॉर्ट फाईन लेग, डीप स्क्वेअर लेग, डीप मिड विकेट, लॉंग ऑन, लॉंग ऑफ, डीप एक्स्ट्रा कव्हर, शॉर्ट कव्हर आणि शॉर्ट पॉईंट मध्ये सजवलेले क्षेत्ररक्षण जाळं रचलेलं आहे. परंतु बघायचं या जाळ्यामध्ये कशा प्रकारे अडकवण्याचा प्रयत्न करेल तो विजय पावले. पुण्याच्या क्षेत्ररक्षणामध्ये बदल होतोय. वेळ देखील वाचवायचा आपल्याला. वेळ फार महत्वाचा असणार आहे, कारण आपण पाहिलं तर आजचा सामना क्रमांक 5 जो सुरू आहे
पुन्हा एकदा मात्र निश्चितप्रमाणे थोडीशी चकमक होताना पाहायला मिळाली. कदाचित बॅटर इथे जयराज तयार नव्हते. 40 धावा स्कोर कार्डवरती आहेत. प्रेशर जर आपण बघितलं गेलं तर दोन्ही खेळाडूंवरती आहे, दोन्ही संघांवरती आहे. तुम्ही जर इथे पराभूत झालात ना तर निश्चितप्रमाणे तुम्हाला प्रतीचा प्रवास करावा लागेल, परंतु इथे तुम्ही जिंकलात तुम्हाला सेमीफायनलचं तिकीट मिळणार आहे. विजय तयार असेल. यावेळी मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडू आपण पाहतोय बॅटची लिडिंग एज घेत शॉर्ट माइंडलेगचा क्षेत्ररक्षक. मला वाटतं रोहित शर्मा चेंडूच्या खाली कुठल्याही प्रकारची चूक नाहीये. विकेटचं पतन. गेंद अंदर की तरफ आई, ऑनसाइड पर गेंद को खेलना चाहते, पुल करना चाहते थे, बल्ले का बाहरी किनारा रोहित का सहारा. रोहित ने बहुत अच्छा कैच लपका. और महाराष्ट्र प्रीमियर लीग 2023-2024 में रत्नागिरी जेट टीम जब चैंपियन बनी ना तब बहुत महत्वपूर्ण खिलाड़ी विजय पावले थे. महाराष्ट्र स्टेट टीम के लिए इन्होंने बहुत बड़ा रोल अदा किया. मुश्ताक अली ट्रॉफी में खेलने का मौका मिला था. इनका वैसे पेट नेम है विजया. विजया मैदानात कमाल करतोय, अप्रतिम कामगिरी करतोय. एकंदरीत जर आपण पाहिले गेले तर निश्चितपणे विजय पावलेचे रेकॉर्ड्स ISPL मध्ये देखील आम्ही पाहिलं, परंतु यावर्षी देखील त्याचा बघणार आहोत खेळ. परंतु त्याही पलीकडे तुम्ही सातारा सांगली जिल्ह्यामध्ये जर गेलाल तर लेदर क्रिकेटमध्ये एक काळ आपल्या नावाचा हुकूमत ठेवणारा विजय पावले आज या मैदानावरती मात्र धुमाळू करतोय. स्कोर 44 विकेट के नुकसान पर सांगली एक्सप्रेस भाऊ या नावानं प्रसिद्ध असलेला खेळाडू विजया मैदानावरती कमाल करतोय. 32 तालुक्यातील मांगले गावचा हा खेळाडू आहे आणि सुलतान मुकादम यांच्या स्पर्धेमध्ये आपण मंडणगडमध्ये ही स्पर्धा अनासागर ट्रॉफीमध्ये त्याला पहिला मॅन ऑफ द सिरीजचा पुरस्कार मिळाला होता. खोलवर टप्प्याचा बॉल अगदी हलक्यात आपण पाहतोय मनगडाच्या साह्याने चेंडू मिड विकेटच्या दिशेने ट्रॅव्हल होतोय. सिंगल तरी इथे आली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न चांगल्या प्रकारचा लॉफ्ट केलेला आपण पाहतोय इथे जोगीराज राणा मैदानामध्ये बॅटिंगसाठी आलेले खेळाडू. खऱ्या अर्थानं आपण पाहिलं तर संघ आता थोडंसं अडचणीत जरूर इथे सापडलेला आहे. 42 धावा स्कोर कार्डवरती आहेत. 4 फलंदाज आतापर्यंत बाद झालेत. विजय पावलेचं मी विशेष कौतुक करेल. 4 विकेट आपण पाहतोय आतापर्यंत त्याने मिळवलेले आहेत. दुसरं षटक हाताळतोय आणि अवघ्या 7 धावा त्याने ज्या मात्र ज्या खर्च केलेल्या आहेत. खोलवर टप्प्याचा बॉल पुढे एकदा ब्लॉक होलमध्ये चेंडूचा बॉम्ब पाहतोय मैदानामध्ये. विजय पावलेचे ब्रह्मास्त्र आहे, विजय पावलेची ताकद आहे आणि विजय पावलेने जी ताकद इथे या मैदानावरती आता या षटकामध्ये या चेंडूंमध्ये दाखवली. षटक क्रमांक संपलं जाईल इथे. चौथं 4 षटकांचा खेळ इथे संपलेला आहे. स्कोर कार्डवरती जर आपण पाहिले गेले तर 43 धावा धावफलकावरती आहेत. 4 फलंदाज आतापर्यंत बाद झालेत. प्रशांत सर काय सांगाल, विजय पावलेने ज्या प्रकारची षटकं हाताळली, ज्या प्रकारचे चेंडू त्याने टाकले, ज्या प्रकारे धाबेला ब्रेक लावला, ज्या प्रकारच्या विकेट त्याने मिळवल्या. आपकी स्क्रीन पर आप देख सकते हैं विजय जयसिंह पावले जो एक हरपन मौला ऑलराउंडर खिलाड़ी है. क्या कमाल का स्पेल रहा और कमबैक विजय पावले और उनके 4 विकेट आपके स्क्रीन पर आएंगे. tenniscricket.in द्वारा क्रीज के कोने का इस्तेमाल, खड़े खड़े खेलने की कोशिश. अशफाक बहुत बड़ा स्ट्रोक खेलना चाह रहे थे. विजय पावले ने कैच लपका और इस बार खिलाड़ी तैनात था दायरे के अंदर. बहुत अच्छा कैच. उसके बाद में काफी ऑफ स्टंप के बाहर से खींच के मारा था, दूर से खेला गया था. स्क्वायर लेग पर खिलाड़ी तैनात. तीसरा विकेट विजय का. विजय जयसिंह पावले आपके स्क्रीन पर है. ये चौथा विकेट. तो आपने किए 4 शिकार, आपकी मेहनत नहीं जाएगी बेकार. विजय ने कहा रंग बनने के लिए हम भी है तैयार. इस मैच में किया पलटवार. आपकी स्क्रीन पर विजय पावले को आप देख रहे हैं. विजया भाऊ सांगली एक्सप्रेस भाऊ खाऊन गेलाय मैदानावरती. तर निश्चितप्रमाणे आपण पाहतोय भाऊंनी मात्र आपली भाऊची भाऊगिरी दाखवलेली आहे. काय जबरदस्त गोलंदाजी त्याने केली. 5व्या षटकाला होती सुरुवात. 4 विकेट के नुकसान पर ओहो गेंद को देखना बहुत जरूरी है. टिप्पा खाते बिल्कुल उछाल मिला था. ऑन साइड पर डिम विकेट पर गेंद को खेलना चाह रहे थे. स्लॉप स्वीप करने की कोशिश जोगीराज राणा द्वारा. पहली गेंद पर बिंदी है और प्रसन्न पाटिल गेंदबाजी कर रहे हैं. मन बना के खेलने की कोशिश. शुरुआत तो बहुत बेहतरीन गेंदबाज द्वारा. जोगीराज राणा 3 पर खेल रहे. अशफाक 5 पर बल्लेबाजी कर रहे. इनके ऊपर दारोमदार रहेगा सिरसा चैंपियन ट्रॉफी 2024. अंबादास सिरसा 1837 सिरसा से इस टूर्नामेंट के आयोजन करता. यहां भी उछाल मिला. बहुत अच्छी गेंद. टप्पा खाते उछाल मिला था. बल्लेबाज ज्यादा नहीं समझ पाए. जोगीराज राणा संघर्ष कर रहे. 4 गेंदों में केवल 3 रन. अब दोनों बल अशफाक और जोगीराज दोनों चचा. टप्पा खाते घुमा भी मिला था, उछाल मिला. इस विकेट पर बल्लेबाजी करना इतना आसान नहीं है. अनइवन बाउंस.
प्रसन्न पाटिल फ्रंट लाइन गेंदबाजी कर रहे हैं। स्कोर 43 विकेट के नुकसान पर। फ्लाइंग स्लिप का पॉइंट पर खिलाड़ी तैनात, कवर पर खिलाड़ी है, एक थर्ड मैन पर खिलाड़ी बॉडी रन पर मौजूद है। अजीबोगरीब अंदाज में गेंद को खेलना चाह दिया, खतरा हो सकता है। योगेश पेंटकर विकेट के पीछे, वैसे बहुत ही जबरदस्त विकेट कीपर है, लेकिन आज इनके गेंद जो है ना हाथ में नहीं आई है और प्रसन्न पाटिल ने प्रसन्न किया। जबरदस्त गेंदबाजी कर रहे हैं अपने टीम के लिए। सरपंच एलके स्टार टॉस की कहानी अगर देखें तो रिबडानी जो जीता था टॉस, पहले बल्लेबाजी करने का फैसला, लेकिन इस मैच में कमबैक किस तरह से होता है आज विजय पावले ने बताया। अमर साठे और अक्षय निर्मल बीच मैदान पर है। अक्षय निर्मल सर आणि दुसऱ्या बाजूला अमर साठे सर. प्रसन्न अपने बॉलिंग पार्ट पर धीरे धीरे आ रहे हैं और स्कोर 43 विकेट के नुकसान पर। और गेंद तो बिल्कुल बल्ले के ऊपर नहीं चढ़ी थी। लेग बाय का इशारा किया गया अमर साठे द्वारा। स्कोर 43 for 4. Now peeped on in progress. Jogaraj Rana playing on 3, Spark playing on 5. Like at the defending, Fredman point cover, struck cover along up the 500 onto the offside. और कुछ देर के लिए खेल अभी भी रुका हुआ है। चलिए मैच को कंटिन्यू करना है, बहुत इंपॉर्टेंट मैच है और समय मैं आपको बताऊंगा 1:01 का हो गया है और वक्त ना बिल्कुल रेत की तरफ फिसलता जाने वाला, वो तो रुकने वाला नहीं है। स्ट्राइकर इन पर बल्लेबाज अशफाक, जिनके ऊपर दारोमदार रहेगा। इसको 44 विकेट के नुकसान पर। अच्छा स्ट्रोक ऑन साइड पर, खिलाड़ी बॉल में तैनात है। सुंदर फील्डिंग बॉल लाइन पर की गई है, एक रन कवर किया। दूसरे के बारे में सोच रहे या खतरा हो सकता है। अशफाक अपने पास स्ट्राइक रखेंगे। बल्लेबाज जोगीराज राणा बैक टू द पेबल, रन आउट का विकेट आउट। पांचवा ओवर है और फिर देखिए क्या हुआ था मैदान के अंदर। ब्रॉकन में गेंद खोद के निकाला था ऑन साइड पर। अच्छा पूर्वानुमान बॉडी रन पर खिलाड़ी द्वारा। और थोड़ी सी अगर देखिए दुविधा थी, योगेश पेंटकर को पता था अपना एक विकेट जो है बल्लेबाज सैक्रिफाइस करना चाह रहे हैं और मौका देना चाह रहे हैं बल्लेबाज जोगीराज अशफाक को। और वही हुआ मैदान के अंदर। न्यू बैटर धीरे धीरे मैदान के अंदर आ रहे हैं बल्लेबाजी करने के लिए। गौरांग पटेल, पांचवा ओवर है, 2 गेंदों का खेलना बाकी है। सिरसा चैंपियन ट्रॉफी 2024, ये है 4था साल। कमाल धमाल बेमिसाल बाबूजी अवार्ड के इस खूबसूरत मैदान पर tenniscricket.in द्वारा ये प्रतियोगिता आप देख रहे हैं। अल्टीमेट इवेंट द्वारा टूर्नामेंट पूरा प्रोफेशनल बनाने की कोशिश बल्लभ आयरन टीम। स्कोर 45, 5 विकेट के नुकसान पर। स्ट्रोक अच्छा ऑन साइड पर, सुंदर स्ट्रोक है, टाइमिंग बढ़िया। बॉडी रन पर लॉन्ग ऑन पर खिलाड़ी तैनात, 1 रन मुकम्मल किया गया। सिंगल के ऊपर निर्भर है। tenniscricket.in की अगर बात करें तो हमारे कैमरेमैन लेमन पाटिल, शाहरुख शेख, नील दुबे, रोहन कदम, ये सारे कैमरामैन है अपडेट। और मिंटू ठाकुर है दूसरी तरफ। आप देखें हमारे साथ विनय जुड़े हुए ऑनलाइन स्कोरिंग कर रहे हैं। संदेश पिलानी अपडेटर बहुत सारे अच्छे अपडेट आपको दे रहे हैं। 46 विकेट के नुकसान पर इस ओवर की आखिरी गेंद। हवा में गेंद, अच्छा स्ट्रोक है लेकिन बॉडी लाइन पर गेंद के नीचे खिलाड़ी लॉन्ग पर कैच लपक लिया गया। गौरांग पटेल फेल, प्रसन्न पाटिल अपने टीम के लिए बहुत बड़ा योगदान दे रहे हैं। सफलता मिली है 46 पर और एक झटका।
के बाद 46 विकेट के नुकसान पर सुमित हमारे साथ जुड़े हुए हैं। आखिरी 6 गेंदों का खेलाना बाकी। तर एकंदरीत आपण पाहिले गेले तर निश्चितप्रमाणे ज्या प्रकारे सरपंच एलके स्टार संघातील गोलंदाजाने सामन्यावरती पकड मजबूत केलेली ती पकड नाहीये तर मी म्हणेल की मगरीची ती पकड आहे ती सुटणे आता मात्र फलंदाजासाठी अवघड ठरतीये कारण ज्या प्रकारे आपण पाहतोय विजय पावलेने गोलंदाजी केली 4 विकेट्स त्याने मिळवल्या त्यानंतर आपण पाहतोय प्रसन्न पाटील गोलंदाजीसाठी आले धावेंना पुरेपूर त्याने ब्रेक लावला रोहित शर्मा जर आपण यांना बघितलं थोडेसे खऱ्या तर महागडे जरूर ठरले परंतु या गोलंदाजाने ती उणीव भरून काढण्याचं काम केलेलं आहे शाकीर काकू आपण पाहतोय मैदानाच्या मध्ये संघाचे कॅप्टन मैदानात दाखल इथे होत आहेत आणि स्लॉग ओव्हरचं षटक आहे आणि बघायचे दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं तर अशफाक रबाडा याच्यावरती सर्वांच्या नजरा असणार आहेत हे शेवटचे 6 चेंडू बघावे लागतील अशफाक कशा प्रकारे कामगिरी करेल बॉलिंग ट्रॅकवरती आपण पाहतोय अभिजित दुधे याच तालुक्यातील आपण पाहिले गेलं तर मोठं नाव सातत्याने आपण टेनिस क्रिकेट विश्वावरती झळाळताना बघितलेले पुण्यात पाहिजे विजयच्या हातामध्ये चेंडू होता चांगलं क्षेत्ररक्षण चांगले एफर्ट्स तिथे दाखवतोय एक सिंगल इथे मैदानाच्या मध्ये घेतली जाईल एक धाव इथे आली आणि एका धाव्याने स्कोर कार्डाचा पुढे जाऊन पोहोचणारे धावफलकावरती 47 धावा अशफाक रबाडा आपण पाहतोय जरूर जास्त वेळ मैदानामध्ये उभा आहे 7 चेंडू आतापर्यंत त्याने फेस केले परंतु जर आपण पाहिले गेले तर 8 धावा आतापर्यंत फक्त त्याने बनवलेल्या आहेत क्षेत्ररक्षणामध्ये केलं जाणारा बदल आपण पाहतोय ते मैदानाच्या मध्ये होईल नगर एक्सप्रेस म्हणून देखील सातत्याने या खेळाडूचं नाव आपण टेनिस क्रिकेटमध्ये झळाळताना बघितले विशेष आपण पाहिलं तर संघाचे कॅप्टन म्हणून फार मोठी जबाबदारी त्यांच्या खांद्यावरती या सिरसाट स्पोर्ट्स चॅम्पियन ट्रॉफीमध्ये आपण त्यांच्या खांद्यावरती पाहतोय थोडीशी चर्चा मैदानाच्या मध्ये जरूर सुरू आहे कारण स्लॉगरच्या षटकामध्ये आपण पाहिलं तर शाकीर काकू संघाचे कॅप्टन अगेन्स्ट कॅप्टन हा बॅटल आपल्याला बघायचा आहे कोण कोणावरती ते वर्चस्व ठेवेल अभिजित तयार यावेळी पाहायचंय अभिजितच्या या चेंडूवरती शाकीर काकूच्या बॅटमधून फुल पॉवरफुल सक्सेसफुल ब्युटिफुल षटकार 6 धाव्यांसाठी सहारा ट्रेवल्स जिस तरह से रंपम पम जाती है उसी तरह से यह शाकुर की गाड़ी है शाकिर काकू की गाड़ी है वो हमेशा रंपम पम चलती है बहुत अच्छा स्ट्रोक बल्ले के बीचों बीच गेंद दर्शक दीर्घ में गगनचुंबी छक्का नक्कीच आपण पाहतोय शाकीर म्हटलं की संघ नायक आहे आणि त्यांना माहिती आहे की आपल्याला जबाबदारी आता ती पार पाडायची आहे कारण संघ आपण ज्या प्रकारे संघ आपल्याला संघर्ष केला आणि त्या संघर्षातून आपल्या संघाला सावरण्याची ताकद आपल्याला द्यायची आहे आणि तेच इथे मात्र शाकीरने केलं पहिल्याच बॉलवरती त्याने त्याचे इरादे स्पष्ट केले पहिल्या चेंडूवरती अभिजित दुधेवरती आक्रमण चढवलं षटकार इथे ठोकला मिड विकेट मध्ये षटकाराला स्कोर कार्ड मात्र आपण पाहतोय पुढे जाऊन पोहोचणारे धावफलकावरती 53 धावा ज्या स्कोर कार्ड वरती असणार आहे असं म्हटलं जातं ना की सच हम नहीं सच तुम नहीं सच है संघर्ष जिसने जीवन को भी जीना सिखा दिया हो वो जीवन है संघर्ष आणि तो संघर्ष करण्यासाठी आता शाकीर इथे तयार असणार आहे पंचांसोबत थोडीशी चर्चा जे आता मैदानाच्या मध्ये सुरू असेल दुसऱ्या बाजूला आपण मैदानामध्ये बघायचं वेळ देखील तितकाच महत्त्वाचा असणार आहे प्रशांत सर और देखिए संघर्ष में आदमी अकेला होता है सफलता प्राप्त करने के बाद वो सारे लोग जो है ना जश्न मनाने के लिए आते हैं अभी शाकिर इन्होंने मैंने देखा था बिग बैच में वो अर्धशतक जड़ा था कमाल के खिलाड़ी है थोड़ा ऊपर आने की जरूरत है लेकिन देर आए दुरुस्त आए हैं नक्कीच मी म्हणेल की कदाचित संघाचे कॅप्टन नेहमीच प्रामाणिकपणे प्रयत्न करत असतात की नवनवीन खेळाडूंना किंवा जे खेळाडू इन्फॉर्म आहेत ज्यांनी इथून मागचा हंगाम काही काळ गाजवलाय अशा खेळाडूंना संधी देण्याचं काम कदाचित शाकीरने केलं असेल कदाचित एक वेगळी स्ट्रॅटेजी स्लॉग ओव्हरमध्ये मी जातो बॅटिंगसाठी एक वेगळी रणनीती आपण म्हणतो ना ए प्लॅन बी प्लॅन प्रत्येक टीमकडे असतो आणि तो शाकीरने कदाचित इथे अवलंबून असावा आणि आपण पाहिलं तो स्लॉग ओव्हरच्या षटकामध्ये तो आला पहिल्याच बॉलवरती त्यांनी षटकारही ठोकला 53 धावा स्कोर कार्डवरती आता पुढे वाटचाल असेल एकच की 70 पर्यंत आपल्याला पोहोचायचं आहे आणि ते करावं लागणार आहे ते शाकीरला असली हीरे की परख जोहरी को होते वही काम कप्तान का है अगर सही जगह पर लगाएंगे तो बात बनेगी नहीं तो बात बिगड़ सकती है कप्तान मेरे हिसाब से अभी भी मैं कह रहा हूँ लेट आए अब ये सिक्सर चढ़ने के बाद अपने टीम के ऊपर दबाव बन गया है तर निश्चितप्रमाणे म्हणेल की आता अभिजित वरती तो प्रेशर जरूर असणार आहे अभिजित दुधे तयार असेल हा चेंडू पुन्हा एकदा आपण पाहतोय शॉर्ट ऑफ लाईन चेंडू होता सुसार वाऱ्याचा वेग चेंडू फरार इथे मैदान आपण पाहतोय धन 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 करत चेंडू सीमारेषा पार चौकार
पर हमला, बल्लेबाजी हो रही है दे दनादन, दर्शकों का हो रहा है मनोरंजन, गेंद बॉडी लाइन के बाहर, रन 4 रन यहाँ मिलते हुए, बहुत ही दर्शनीय स्ट्रोक बल्लेबाज शाकिर काकू का. जबरदस्त बॅटिंग, जबरदस्त आपण पाहतोय मैदानामध्ये खऱ्या अर्थानं आक्रमण आपल्याला बघायला मिळतंय. असं म्हणतात ना की नशिबावरती फार वेळ अवलंबून राहून जमणार नाही. आता मनगडाचा जोर आम्हाला दाखवायचा आहे, कारण नको नशिबाची साथ मला, मनगडात अजून खूप सारं बळ दे. अपयशाचं बळ येईल तेव्हा येईल, परंतु यशा इतकं गोड दे. आणि तेच यशाच्या शोधामध्ये निघालेले दोन्ही संघ आहेत. मनगट आणि मेंदू एकत्र, त्याचा संगम होणं गरजेचं आहे आणि तेच घडलंय शाकिरच्या बाबतीत. तो कडक बॅटिंग करतोय मैदानावरती आणि ते करावं लागणार आहे. 57 धावा स्कोर कार्ड वरती. शेवटच्या षटकामध्ये आपण पाहतोय अभिजित दुधेवरती थोडंसं प्रेशर आपल्याला बघायला मिळतोय, दबाव बघायला मिळतोय. 57 धावा आहेत. चांगली बॅटिंग आपण पाहतोय पुण्याचा शाकिर काकू. स्ट्राईक ऑन तयार. ओ खोलवर टप्प्याचा बॉल खोदून काढण्याचा प्रयत्न केलाय. लॉंग ऑनच्या क्षेत्रक्षेमध्ये आपण पाहतोय चेंडू ते कृष्णा चेंडूला अडवतोय. चेंडूची फेकी होईल. दुसरा धावेचा प्रयत्न हरणाच्या गतीने, चित्त्याच्या चपळाईने चांगला आपण पाहतोय नजरेमध्ये झालेला तो इशारा. आणि ते 2 धावा मैदानाच्या मध्ये येत आहेत. या 2 धावेने आपण पुन्हा एकदा ऍक्शन रिप्ले मध्ये पाहू शकतो. खोलवर टप्प्याचा बॉल होता, खोदण्याचा प्रयत्न केला. इथे लॉंग ऑनच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल झाला. चेंडू हातामध्ये आला नाही कृष्णाच्या, आणि तोपर्यंत चेंडूची फेकी झाली, परंतु 2 धावा यशस्वीरित्या आपण पाहतोय पळून पूर्ण केलेल्या आहेत. चांगलं कॉम्बिनेशन आपल्याला बघायला मिळालं इथे. खऱ्या अर्थानं जर आपण पाहिलं गेलं तर अशफाक आणि दुसऱ्या बाजूला शाकिर यांच्यामध्ये धफलकावरती 59 धावा. आणि बरेचसे प्रश्न, एकच प्रश्न घोंगावत असेल की शाकिर एवढा वेळ मागे का थांबला. या प्रश्नांचं उत्तर आता मात्र शोधावं लागणार आहे. त्यासाठी मात्र प्रश्नांचं उत्तर तुम्हाला शोधायचं पुस्तकं चाळावे लागतील, आणि या प्रश्नांचं उत्तर मात्र फक्त शाकिरच देऊ शकतो. अभिजित दुधे पुण्याला तयार आहे. हा चेंडू पुन्हा एकदा अगदी दूरवरून स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न होता. विजय लॉंग ऑफ मधून चेंडू आपण पाहतोय अडवतोय. लॉंग ऑफच्या झोन मध्ये दुसऱ्या धावायचे ते प्रयत्न केलाय. स्वतःकडे स्ट्राईक ठेवेल तो आपण पाहतोय पुण्याचा शाकिर. विकेटचं पतन. में वो 2 बड़े स्ट्रोक आए थे, उसके बाद में अभिजीत दुबे ने कमबैक किया. ये रनआउट का विकेट आपके स्क्रीन पर. बल्लेबाज अशफाक बैक टू द पवेलियन. विकेट येताना आपल्याला पाहिलं मैदानामध्ये जरूर मिळती आहे. शाकिर आपण पाहिलं 4 चेंडू आतापर्यंत तो खेळलेला आहे. 4 चेंडू मध्ये 13 धावा त्याने बनवलेल्या आहेत. 60 धावा स्कोर कार्ड वरती. या इनिंग मधला जर आपण पाहिलं तर शेवटचा बॉल आता मात्र जो शिल्लक असणार आहे. एका बाजूला कालिका कन्स्ट्रक्शन रिबडा आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहतो सरपंच एलके स्टार. या 2 संघांमध्ये असणार आहे बॅटल. जो संघ जिंकेल तो संघ मात्र सेमीफायनलसाठी मात्र क्वालिफाय होणार आहे, आणि जो संघ पराभूत होईल त्या संघाचा प्रवास मात्र आता इथे थांबेल. बघायचं आता मात्र कोण जिंकणार कोण हरणार हे मात्र निश्चितपणे पाहिलं जाईल. न्यू बॅटर मैदान दाखल इथे होत आहेत. निसार मंसूरी आपण पाहतोय नॉन स्ट्राईक एंडला. स्ट्राईक वरती आपण पाहतोय निश्चितप्रमाणे प्रयत्न एकच असेल शाकिरचा की आता या इनिंगचा शेवटचा जो क्षण आहे तो आता गोड होणं गरजेचं आहे. मोठ्या स्ट्रोकच्या शोधामध्ये असेल शाकिर, परंतु अभिजित देखील मनामध्ये एकच विचार करत असेल, हा चेंडू आपल्याला डॉट टाकायचा आहे, निर्धाव टाकण्याचा माझा प्रयत्न आहे. यावेळी खोलवर टप्प्याचा बॉल उडवलाय. बॉलला लांब 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 लांबवरचा ठोकलाय षटकार. थैंक यू डीजे. ये स्ट्रोक देखिए शाकिर. ओहो चाबुक शॉट है चाबुक. बल्लेबाजी हो रही है झापुक झुपुक झापुक झुपुक झापुक झुपुक. बीच मैदान पर जबरदस्त स्ट्रोक खेला गया. अंत भला तो सब कुछ भला, और शाकिर का बल्ला माशाल्लाह क्या फिनिश किया गया है. जबरदस्त बॅटिंग आपल्याला बघायला मिळाली शाकिरची. 5 चेंडू खेळला असं मताना शॉर्ट्स अँड स्वीट्स खेळी काय असते मात्र ते शाकिरने ते दाखवलं. 5 चेंडू अवघ्या तो खेळला. 5 चेंडू मध्ये 19 धावेंची एक विध्वंसक खेळी त्याच्याकडून आपल्याला बघायला मिळाली. पहिला डाव इथे संपलेला आहे, आणि या पहिल्या डावाच्या समाप्तीनंतर स्कोर कार्ड वरती आपण थोडीशी नजर फिरूयात. जर आपण पाहिले गेले तर निश्चितप्रमाणे सिकंदर 6 चेंडू खेळला, 13 धावा त्याने बनवल्या. त्यानंतर महिपाल सिंग 3 चेंडूमध्ये 5, त्यानंतर वीरू वाघेला 9 चेंडूमध्ये 15, अशफाक रबाडा 7 चेंडूमध्ये 8, जयराज मात्र शून्यावरती बाद झाला. त्यानंतर आपण पाहतो जोगीराज 5 चेंडूमध्ये 3 धावा त्याने बनवल्या. त्यानंतर आपण पाहिले तर पटेल 1 चेंडूमध्ये शून्यावरती बाद, परंतु शाकिर काकू 5 चेंडू खेळला, 19 धावेंची एक विस्फोटक खेळी आपल्याला त्याच्याकडून बघायला मिळाली. 66 झालेले आहेत.
67 धावेंचं आता आव्हान आहे आणि 67 धावेंचं आव्हान बघायचं कशा प्रकारे पूर्ण होणार आहे. गोलंदाजीचा विचार जर आपण इथे केला, रोहित शर्मा आपण पाहिलं 2 षटके त्याने टाकली, 35 धावा त्याने खर्च केल्या, एक चेंडू फक्त डॉट टाकला. विजय पावलेचं जबरदस्त यशस्वी षटक बघायला मिळालं. 2 षटकं हाताळत असताना त्याने मात्र 8 धावा खर्च करत 4 विकेट मिळवल्या. 7 चेंडू त्याने डॉट टाकले. प्रसन्न पाटील 1 षटक टाकलं, 2 धावा त्याने खर्च केल्या. याही षटकामध्ये आपण पाहतोय एक यश मिळवलं प्रसन्न पाटीलने. अभिजित दुधे 1 षटक टाकत असताना 20 धावा अभिजित दुधेने देखील खर्च केला. बघायचं मैदानामध्ये आता फलंदाजांचा देखील बोलबाला राहिला, गोलंदाजांचाही बोलबाला राहिला. या दुसऱ्या डावामध्ये कशा प्रकारे आता मैदानाच्या मध्ये फलंदाज आणि गोलंदाज आपला बोलबोला आपलं वर्चस्व दाखवतील याच्यावरती देखील नजरा असणार आहेत. आपण पाहतोय चालू असणारा सामना कालिका कंस्ट्रक्शन रिबडा, दुसऱ्या बाजूला सरपंच LK स्टार राजकोट, या 2 संघांमध्ये असणारा बॅटल आपल्याला बघायचा आहे. आणि यानंतर कॉम्बॉक्स मध्ये मात्र आजच्या दिवसाचा आपण पाहिलं तर पहिला सामना याच 2 संघांमध्ये सुरू होताना आपण पाहिला आणि शेवटचा सामनाही आता याच 2 संघांमध्ये आहे. परंतु बघायचं आहे कॉम्बॉक्स मध्ये थोडासा मात्र बदल होणार आहे. आणि यानंतर आपल्या सोबत जॉईंट होत आहेत RJ ओम आणि त्यांच्या सोबत असतील निश्चितप्रमाणे पाहिलं तर दत्ता पवार सर. ओव्हर टू कॉम्बॉक्स. थँक्यू. धन्यवाद सन्माननीय सुमितजी सोनवणे. आणि पहिल्या डावात समालोचक पॅनलमधील आमचे लिटल मास्टर अर्थातच प्रशांतजी आदवडे यांचा गोड आणि मधुर आवाज तुम्ही ऐकत होते. अगदी झापूक झुपूक स्टाईलने पहिला डाव संपला आणि दुसऱ्या डावाला आता काही क्षणात सुरुवात होताना पाहायला मिळेल. तर नमस्कार प्रेक्षको, स्वागत आहे आपल्या सर्वांचं पुन्हा एक वेळ मध्यरात्रीमध्ये. स्पोर्ट किंग बुक प्रेझेंट आपण पाहत आहात सिरसा स्पोर्ट चॅम्पियन ट्रॉफीचा हा थरार. आजचा या स्पर्धेचा 3रा दिवस आणि आजच्या दिवसामधला, आजच्या रात्रीमधला अगदी शेवटचा सामना, दुसरा डाव. या दुसऱ्या पडावात सुरुवात होईल. तत्पूर्वी आमच्या या स्पर्धेचे मुख्य प्रायोजक त्याकडे नजर टाकूया. पावर्ड बाय कायनेटिक ग्रीन, ट्रॉफी स्पॉन्सर बालाजी क्लब राजकोट, बॉल स्पॉन्सर बाय 7070 स्पोर्ट, किट पार्टनर सावली क्रिएशन, ग्राफिक्स डिझाइन बाय YSI दुबई, असोसिएट स्पॉन्सर 1x9 बुक, आनंद मार्बल्स, रुद्रा स्पोर्ट, रतन अर्बन कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी LTD, लाईव्ह स्ट्रीमिंग पार्टनर tenniscricket.in, इव्हेंट मॅनेजमेंट बाय अल्टिमेट इव्हेंट मेकर्स. यांचं भरपूर योगदान आहे, सर्वांचं सहकार्य आहे आणि या सर्वांच्या सहकार्याने आपण ही स्पर्धा यशस्वी करण्याच्या मार्गावर आहोत. तर आजच्या रात्रीतील शेवटचा डाव 36 बॉलमध्ये 67 धावांची गरज. आणि तसं पाहिलं तर करो या मरोची ही लढाई आहे, कारण जो संघ जिंकेल सेमीफायनलमध्ये पोहोचेल आणि सेमीफायनलमध्ये पोहोचण्याआधी जणू काही त्यांच्यासाठी हा क्वार्टर फायनलचा सामनाच आहे. समालोचन कक्षामध्ये माझ्या समवेत जुळत आहेत दत्ताजी पवार, शिरूरचे एक गोड समालोचक. सर स्वागत आहे. सुपर सॅटरडे आणि गेम ऑन आता असणार आहे, कारण दोन्ही संघ तुम्ही बघू शकता विन टू सेमीफायनल आता असणार आहे. कारण पहिल्या डावामध्ये शेवटचा इनिंग मध्ये एक चांगला खेळ मात्र जो बघायला मिळाला. कालिका कंस्ट्रक्शन रिबड़ा और उसके सामने यहाँ पे सरपंच 11 LK स्टार. एक तरफ से देखेंगे अब मैदान के अंदर आते हुए टेनिस क्रिकेट की सबसे खतरनाक जोड़ी. एक तरफ से कैप्टन कूल योगेश पेनकर और दूसरी तरफ से आया है पुणे का शेर एजाज कुरैशी. तो बिल्कुल यहाँ पे बड़ा मैच है, थ्रिलिंग मुकाबला होने वाला है, क्योंकि यहाँ पे इस मैदान के अंदर चेस करना इतना आसान होगा नहीं है, क्योंकि ब्लू कॉर्नर की तरफ यहाँ पे देखेंगे सरपंच 11 की टीम, LK राजकोट की टीम है, उसकी तरफ यहाँ पे देखेंगे येलो कॉर्नर के अंदर यहाँ पर देखिए आप गुजरात की खुशबू, यहाँ पे प्लेइंग 11 की टीम बीच मैदान में आई है. कालिका कंस्ट्रक्शन 11 अर्थातच LK स्टार गुजरात एका बाजूला, तर दुसऱ्या बाजूला माननीय सरपंच अक्षयजी पालवे 11 खेळताना पाहायला मिळत आहे. आणि 2 संघांविरोधात ही लढत पाहायला मिळेल. अगदी काही क्षणात दुसऱ्या डावाला सुरुवात. सलामी जोडी लेफ्ट हँड राईट हँड कॉम्बिनेशन. योगेश पेनकर मॅन इन फॉर्म, साथीला एजाज कुरैशी. आणि असं म्हणतात की कधी कधी झालेल्या छोट्या छोट्या चुका तुम्हाला अशा परिस्थिती आणतात जिथे तुम्हाला करो या मरोच्या परिस्थितीशिवाय काहीच उरत नाही. मागच्या मॅचमध्ये आठवा
ज्या ठिकाणी गोविंद युनायटेड संघासमोर खेळत असताना अक्षयदादा पालवे 11 संघ ज्या ठिकाणी विजयाच्या दिशेने जातो की काय असं दिसत असताना काही एक्स्ट्रास काही झालेल्या चुका आणि त्या चुकांमुळे आता या मॅच मध्ये त्यांना पोहोचवावं लागलं. लेकिन छोड़ो कल की बात है पुरानी, नए दौर में लिखेंगे अब मिलकर वापिस नई कहानी. तो आप सभी का स्वागत है. मैदान के अंदर आप देखते हुए एक बड़ा मुकाबला tenniscricket.in के माध्यम से सीधा हो रहा है प्रसारित. और हमारे देखेंगे यहाँ पे मेन कैमरा के रूप में यहाँ पे जो सामने आप देख सकते हो, एक तरफ से शाहरुख भी है, हमारे दोस्त है, उसके साथ यहाँ पे पूरी टीम एक अच्छा कार्य करती हुई. नक्कीच खूप चांगलं कार्य tenniscricket.in ब्रॉडकास्ट करणारी अशी कंपनी ज्यांनी टेनिस बॉल क्रिकेटला लाईव्ह करण्याला पहिल्यांदा सुरुवात केली. तो जोगीराज राणा यांच्या जागी सुरेश नाथ इम्पॅक्ट प्लेयर चेंज झाले आहेत मैदानाच्या आतमध्ये. सुरेश नाथ मैदानाच्या आतमध्ये असतील तर जोगीराज राणा हे आता डगआउटमध्ये असतील. 36 बॉलमध्ये 67 धावांची गरज. दुसऱ्या डावाला सुरुवात. सलामीची जोडी योगेश पेनकर स्ट्रायकिंग एंडला. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सुरेश नाथ. पहिला बॉल लेट्स प्ले. पुल करण्याचा प्रयत्न वीरुबा वाघेला आले आहेत. डीप मिड विकेटला बॉल ट्रॅव्हल होतोय. वन बाउन्स बॉल चाललाय डीप मिड विकेटला, चिरत सीमा पार चौकार. चांगल्या प्रकारे लगावतो आणि महत्वाचं काय तर इनसाइड आउट सुद्धा साठी तयार असतो योगेश पेनकर. त्यामुळे जेव्हा पॉवर प्लेच्या सुरुवातीला गोलंदाज योगेश पेनकर समोर गोलंदाजी करतात तर त्यांच्या मनात अनेक प्रश्न असतात आणि पहिल्या बॉलवर शॉर्ट ऑफ लेन बॉल अतिशय सहजतेने चौकार योगेशच्या बॅटमधून. बॅकफुटवरून इनसाइड आउट मिड ऑफच्या डोक्यावरून बॉल चाललाय वाईड इच लॉंग ऑफला. 2 बाउन्स सीमा पार. मिळतील रन 4 चौकार. के स्टैंड और डिस्पैच करते हुए इस गेंद को योगेश पेनकर, यहाँ पे बड़ा नाम है टेनिस क्रिकेट का, और स्टैंड एंड डिलीवर. देखेंगे नजर आखिर के समय तक नजर रखते गेंद के ऊपर, और पहले 2 गेंदों के ऊपर यहाँ पे फटाफट शुरुआत की है टीम एलके राजकोट टीम ने. नक्कीच म्हणतात ना प्रत्येक माणूस ज्याच्या त्याच्या जागेवर योग्यच असतो. अयोग्य असते ती परिस्थिती आणि त्या परिस्थितीमुळे बदललेली मनस्थिती. जेव्हा संघर्ष करत होता योगेश तेव्हा त्याने मनस्थिती जाग्यावर ठेवून 1 वर्षात जे कमबॅक केलंय आज त्याची मनस्थिती खूप स्ट्रॉंग आहे. इनफॉर्म आहे योगेश. पुल करण्याचा प्रयत्न स्विंग अँड मिस. अगदी कानाजवळून सीटी वाजवत हा बॉल गेलाय. विकेट कीपर शाकिर काकू यांच्या हातात. डॉट बॉल. जितनी यहाँ पे उछाल चाहे थी इस गेंद के ऊपर उतनी मिली नहीं. देखेंगे यहाँ पे अच्छी गेंद यहाँ पे एक तरफ से कम बैक किया. एक तेरी तो एक मेरी, एक है सरप्राइज डिलीवरी. अनइवन बाउन्स एक्स्ट्रा उसळी पाहायला मिळाली. मागच्या मॅच पासून खेळपट्टीवर अनइवन बाउन्स पाहायला मिळतोय. समोर मारण्याचा प्रयत्न बॅटची कडा. विकेट कीपर शाकिर काकूचा सहारा. वीरुबा वाघेला विकेटनेस कधीच जात नाही. त्याने ब्रेक थ्रू मिळवून दिला आणि योगेश पेनकरची मोठी विकेट हाताला लागते. होगा क्योंकि का बड़ा विकेट, प्राइडलेस विकेट यहाँ पे लिया है. पहले ओवर के चौथे गेंद के ऊपर यहाँ पे 32 गेंदे 59 रन अभी भी चाहिए. एक बड़ा मुकाबला होने वाला आज के शाम का. एक तरफ से एक सिकंदर बाहर गया और दूसरी तरफ से यहाँ पे इंपैक्ट प्लेयर यहाँ पे आते हुए मैदान के अंदर करण मोरे.
करण मोरे लेदर क्रिकेटचा क्लास ज्या खेळाडूकडे आहे तो करण, परंतु आज इजाज कुरेशीवर नजरा आहेत. इंदापूरचा सितारा करण मोरे, पालघर परिसरातून खूप काळ क्रिकेट खेळलं. प्रसन्न पाटील यांच्या जाग्यावर करण मोरे आता इम्पॅक्ट प्लेअर म्हणून मैदानाच्या आतमध्ये दाखल होतो आहे. भरपूर एक्सपिरियन्स लेदर क्रिकेटचा क्लास टेम्परामेंट या खेळाडूकडे, परंतु समोर विरुबा वाघेला सारखा नवोदित गोलंदाज ज्याने मागच्या काही महिन्यांमध्ये आपली एक वेगळी छाप महाराष्ट्र टेनिस बॉल क्रिकेट पटलावर सुद्धा टाकली आहे. त्यामुळे बघण्यासारखं आहे हे बॅटल कसं रंगेल. करण मोरे, सरपंच अक्षय दादा पालवे 11 बॅकफुटवरून यावेळी पंच करण्याचा प्रयत्न, बॉल हवेत. सचिन परवानचा लाजवाब झेल, अगदी पाण्यामध्ये सूर मारत जसा झेल पकडावा तसा हा झेल पकडलाय सचिन परमारने. ये तो हुआ है फायर वाला डांस, क्योंकि ये 2 गेंदे 2 बड़े विकेट यहाँ पे लिए. देखेंगे यहाँ पे इस गेंद का रिप्ले, काफी पीछे रखी थी गेंद, जगह के ऊपर खेलने का प्रयास और कवर की तरफ छलांग लिया और बहुत ही शानदार कैच यहाँ पे लपका. खूप चांगला झेल, समोर जात असताना अंतर कव्हर केलं आणि त्यानंतर अगदी प्रॉपर बेसिक डाईव्ह लगवत असताना हा झेल आणि त्यानंतर सेलिब्रेशन तर पाहण्यासारखं होतं सचिन परमारचं. कारण सचिनला माहिती आहे करण मोरेची विकेट खूप इम्पॉर्टंट आणि गोल्डन डकचे शिकार ठरलेत करण. या मॅचमध्ये खातही उघडता आलं नाही, करणला रनच बनवता आला नाही. चांगला झेल सचिन परमार स्क्रीनवर आहेत. कमबॅक केलंय कालिका कंस्ट्रक्शन RAR रिबडा संघाने. 8 धावांवर दुसरा धक्का. नवीन फलंदाज अकलूज परिसरातला आणखी एक पिंच हिटर कृष्णा पवार बैटिंगसाठी. बहुत ही बड़ा खिलाड़ी, हार्ड हिटर टेनिस क्रिकेट का. ISPL में भी यहाँ पे इस खिलाड़ी का जोर आपने देखा था, उसकी तरफ यहाँ पे देखेंगे. एक ही टीम में खेले थे मुंबई के 2 ये सितारे. 8 रन 2 विकेट के नुकसान पर कृष्णा पवार. क्या देखेंगे यहाँ पे पवार की पावर इस बड़े मैच के अंदर. हैट्रिक बॉल, हॅट्रिक बॉल आते ही और यहाँ पे एक बढ़िया शॉट खेला और स्वागत किया यहाँ पे इस आखिर के गेंद के ऊपर वीरू वाघेले का चौके के साथ 4 रन. आणि पहिला बॉल फेस करत होते कृष्णा पवार आणि पहिल्याच बॉलवर चौकाराच्या मदतीने खूप चांगला फटका ऑन साइडला दिशा देत बॉल लॉंग लेग सीमारेषा पलीकडे चौकार. खातं उघडले कृष्णा पवारने, पावर दाखवली पहिल्याच बॉलवर. एक षटक समाप्त 12-2. सरपंच अक्षय दादा पालवे 11 LK स्टार. बिल्कुल, अगर देखेंगे यहाँ पे पहले इनिंग के अंदर 19 रन बनाए थे, लेकिन उसके बदौलत आप देखेंगे यहाँ पे 2 विकेट खोए, उसके बाद स्कोर बना है. लेकिन इंटेंस साफ दिखाई दे रहा है कि आक्रामक क्रिकेट यहाँ पे हम खेलने वाले हैं इस मैदान के अंदर. 30 गेंदे 55 रन की जरूरत यहाँ पे देखेंगे सरपंच 11 LK स्टार के लिए. कालिका कंस्ट्रक्शन रिबड़ा की टीम. मैच होने वाली है लंबी, मैच होने वाली है बड़ी, क्योंकि यहाँ पे होने वाला है क्लोज एनकाउंटर. एक तरफ से इजाज कुरैशी, पुणे का शेर एक तरफ है, दूसरी तरफ कृष्णा पवार, सोलापुर का सबसे बड़ा सितारा यहाँ पे इस मैदान के अंदर. 12 रन 2 विकेट के नुकसान पर. गेंदबाजी मार्ग पर अब आते हुए सुरेश नाथ दूसरे ओवर के लिए यहाँ पे. पावर प्ले अभी भी ऑन है. यहाँ पे देखेंगे अब इजाज के लिए फील्डिंग, एक डीप कवर यहाँ पे तैनात किया, मिड विकेट को बुलाया अंदर. तो देखेंगे यहाँ पे बड़ा मैच होने वाला है, क्योंकि ये शाम खूब है और इस खूबसूरत शाम में 2 टाइगर आमने सामने खेलते हुए. एक तरफ से हो गया अब सुरेश नाथ, सामने हो गए इंदापुर के टार्झन इजाज कुरैशी. इजाज बॅटिंग स्ट्रायकिंग एंडला समोर खेळलाय. लोअर फुल टॉस बॉल, लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक, फिल्डिंग चांगली पाहायला मिळते. सचिन परमार वाईडिच लॉंग ऑफ पासून लॉंग ऑफ पर्यंत पोहोचले, रन वाचवलेत काही टीमसाठी आणि ह्या ज्या धावा सेफ होत आहेत. शाकीर काकूच्या चेहऱ्यावरची स्माइल खूप काही सांगून जाते दत्ताजी.
बिल्कुल एजाज को मालूम है हमारा जो कृष्णा पवार के ऊपर यहाँ पे रखा है भरोसा। एक सिंगल लेके स्ट्राइक रोटेट करते हुए अब स्कोर आगे बढ़ता हुआ, स्कोर का ग्रुप देखेंगे 13 रन। दूसरा ओवर यहाँ पे 67 रन चाहिए जीत के लिए। एक तरफ से देखेंगे गेंदबाजी मार्ग पर है सुरेश नाथ, सामने यहाँ पे कृष्णा पवार। क्या जलवा होगा इस खिलाड़ी का, सपने ही बड़े, ले छलांग, दे टक्कर भारी, शीर्षा चॅम्पियन ट्रॉफीचा हा आहे क्वालिफायचा सामना, डू और डाय का ये मैच बीच मैदान के अंदर यहाँ पे इस मिट्टी के अंदर। 29 बॉल मध्ये 54 करायचे आहेत. ओ यावेळी दांडीगुल यष्ट्यांचा वेध आणि फलंदाज कृष्णा पवारचा खेळ समाप्त. तिसरा धक्का टीम अक्षयदादा पालवे 11 संघाला. विकेट यहाँ पे बड़ा सेलिब्रेशन करती हुई टीम गुजरात, क्योंकि बड़ा विकेट कृष्णा पवार। देखेंगे अब इस मैदान के अंदर क्या होने वाला है, क्योंकि शुरुआत अच्छी हुई लेकिन एक तरफ से ये जश कुरैशी है जो मादा रखते हैं, बड़े मैच का बड़ा खिलाड़ी, लेकिन दूसरी तरफ से अब देखेंगे मैदान के अंदर अब दाखिल हुए खिलाड़ी बहुत दूर से यहाँ पे आए हैं इस पाथर्डी नगरी के अंदर। तो देखते यहाँ पे क्या कमाल होने वाला है आज की शाम में। अमन यादव येत आहेत बनारस वरून ही स्पर्धा खेळण्यासाठी या ठिकाणी पोहोचले आहेत. नक्कीच दत्ताजी खूप चांगला उल्लेख तुम्ही केला. सुरुवात खूप चांगली झाली होती, 2 चौकार आले, परंतु असं म्हणतात प्रत्येक बॉलवर वर्चस्व देऊन खेळा, कारण कधी कधी छोटीशी चूक सुद्धा तुम्हाला बॅकफूटवर घेऊन जाऊ शकते. ते घडलं. 3 विकेट आल्या मागच्या काही बॉल्सवर आणि धावांवर सुद्धा अंकुश लावण्यामध्ये यशस्वी झाले आहेत कालिका कंस्ट्रक्शन रिबडा संघाचे गोलंदाज. या आधीचं षटक खूप चांगलं राहिलं. विरुबा वाघेला या षटकात सुरेश नाथ सर्जिकल स्ट्राईक करता आहेत. दबाव तंत्र वापरत असताना बॅट चेंज करण्याचा मागणी करता आहेत इजाज कुरेशी. 13-3. इजाज जोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये आहे तोपर्यंत जरूर अपेक्षा आणि आशा जिवंत असतील अक्षयदादा पालवे 11 संघाच्या. बिल्कुल दोनों तरफ से आप देखेंगे यहाँ पे लिफ्टी बैटर मैदान के अंदर देखना है, यहाँ पे दोनों तरफ से लिफ्टी बैटर को किस तरह से यहाँ पे फेस करने वाले हैं सुरेश नाथ. 13 रन 3 विकेट के नुकसान पर मैदान के अंदर आते हुए लेफ्टी बैटर पहली बार आए इस टूर्नामेंट को खेलने के लिए. अमन यादव हे नाव चर्चेत आलं खरं तर दिल्ली धमाका चषकापासून. काय बॅटिंग केली होती अमनने. स्वीप लगावलाय, क्रिकेटिंग शॉट खेळण्याचा प्रयत्न, लिडिंग एज, क्षेत्ररक्षक स्क्वेअर लेगला तट या सर्कलच्या आत. अमन यादव गोल्डन डकचा शिकार. शून्याचा चष्मा घालून अमन बैक टू द पवेलियन. बिल्कुल लॉक हो गए थे बिल्कुल शॉट खेलने की तरफ. यहाँ पे आल्या शाकीर काकू यांच्या माध्यमातून त्या धावांनी या मॅचचं पारडं थोडंसं झुकवलं आता कालिका कंस्ट्रक्शन रिबडा संघाच्या बाजूला. कारण जेव्हा तुम्ही 15 ते 20 धावा शेवटच्या षटकात काढता दत्ताजी, तेव्हा जो दबाव क्रिएट होतो 50च्या नंतरचा, तो दबाव या मॅचमध्ये मोठे फटके खेळण्यासाठी भाग पाडतोय सरपंच एलके स्टार 11 संघाला. बिल्कुल यहाँ पे अब इंटेंट होना चाहिए कि अब ज़्यादा से ज़्यादा यहाँ पे पार्टनरशिप की जाएंगी. तो देखते ये यहाँ से क्या होता है. 13 रन 4 विकेट के नुकसान पर, लेकिन इसके बाद देखेंगे किस तरह से यहाँ पे कमबैक करेगी टीम कालिका कंस्ट्रक्शन रिबड़ा की टीम. तो यहाँ पे खोपना गेंदबाजी का प्रदर्शन करते हुए इस मैदान के अंदर गेंदबाजी मार पर अब गेंदबाज तैयार हो चुके हैं. सरपंच एलके स्टार यहाँ पे खिलाड़ी आता हुआ मैदान के अंदर. तो देखते हैं इस मैदान के अंदर किस तरह की यहाँ पे करेंगे. तो अच्छा खेलना होगा आपको,
क्योंकि गेंदबाज भी अच्छे टशन में लग रहे हैं, लेकिन बल्लेबाज क्या दम दिखाएंगे इस शीर्षा स्पोर्ट्स चैंपियन ट्रॉफी के इस तीसरे दिन की ये कहानी, तीसरे शाम के अंदर यहाँ पे आज के शाम का सबसे आखिर का मुकाबला यहाँ पे सांसें थमने वाला मुकाबला यहाँ पे क्लोज एनकाउंटर यहाँ पे होने वाला है। 27 गेंदे और जीत के लिए यहाँ पे 54 रनों की आवश्यकता होने वाली है। 27 चेंडू 54 धावांची गरज। ओ व्हॉट अवर डिलिव्हरी, खूप चांगला बॉल, अगदी बॅट समोरून बॉल बाहेर निघतोय, अपील झाली, अनप्लेबल। अमित नाईक साठी पहिलाच बॉल थोडासा खूप काही प्रश्न विचारून जाणारा होता। 13ला 4 आणि पहिल्या डावात जर विचार केला तर विजय पावले आणि प्रसन्न पाटीलने कमालीची बॉलिंग केली, परंतु रोहित शर्मा आणि अभिजित दुधेंच्या षटकात ज्या धावा आल्या त्या धावाने या मॅचचं समीकरण थोडंसं जड केलंय। स्वीप लगावलाय, चांगला स्ट्रोक, स्क्वेअर लेगच्या टोक्यावरून बॉल चाललाय आता डीप स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे, चौकार। तो संघर्ष 23 यहाँ पे धावा। बड़ा होता हुआ दोनों टीमें यहाँ पे बिल्कुल सिकंजा कस के लिया है, क्योंकि जब से अमित आए ना टीम का दबाव पूरी तरह से यहाँ पे अब कम होता दिखाई दे रहा है, क्योंकि अच्छी पारी यहाँ पे खेलते हुए आते ही। तो देखने इसके बाद एजाज कुरैशी आप किस तरह का इंटेंट लेने वाले हैं, क्योंकि यहाँ पे प्रेशर वाला मुकाबला होगा ये एजाज के लिए भी, क्योंकि ये बड़े टूर्नामेंट का बड़ा खिलाड़ी क्या साबित होगा आज फिर से एक बार। तो देखते हैं इस मैदान के अंदर 2 की कहानी खत्म, 23 के बाद 4 विकेट खोए यहाँ पे। 24 बॉल मध्ये 44 धावा करायच्या आहेत, रिक्वायर्ड रन थोडासा कमी आलाय, खूप कमालीचा फटका लगावला अमित नाईकने, बॅकफुटला जात हँड आय कोऑर्डिनेशन खूप चांगलं क्रिकेटिंग शॉट लगावला आणि बॉल एक्स्ट्रा कव्हरला डिस्पॅच केला, षटकार। शॉट यहाँ पे एजाज के बल्ले से आता हुआ गेंद सीमा रेखा के बाहर, पुणे का शेर गेम इज ऑन, यहाँ पे आता हुआ कड़क चौका। आज शांत बसणारा खेळाडू नाहीये आणि कदाचित ही वादळापूर्वीची शांतता होती। अमित नाईकच्या बॅटमधून एक षटकार एक चौकार आला, आता चौकार एजाजच्या बॅटमधून येतोय, म्हणजे मागच्या 3 बॉलवर एकूण जर बघितले तर 14 धावा आल्यात आणि आता गिअर चेंज केले आहेत एलके स्टार संघाने। कट करण्याचा प्रयत्न होता, क्षेत्ररक्षक कव्हरच्या दिशेने पोहोचतायत, सिंगल सहजतेने मिळेल। अमित नाईक फ्रंट फूट चेक करण्याची मागणी ऑनफील्ड पंच करत आहे, तिसऱ्या पंचांच्या दिशेने
फ्रंट फूटचा नो बॉल चेक करायचा आहे. तिसऱ्या पंचांना विरुबा वाघेला वैयक्तिक दुसरं षटक घेऊन पहिल्या षटकामध्ये इकॉनॉमिकल होते. हे 2 विकेटही प्राप्त केल्या विरुबा वाघेलाने. तर थोड्याच वेळात जरूर ॲक्शन रिप्ले टीव्ही स्क्रीनवर असेल, मेगा स्क्रीनवर असेल. सीसा स्पोर्ट्स चॅम्पियन ट्रॉफीचा थरार ऑल इंडिया ओपन गटातील हे सामने आपण पाहत आहात. आजच्या रात्रीतील शेवटचा सामना, शेवटचा डाव. तर धाकधूक थोडीशी वाढली. इट्स नो बॉल, नो बॉलचा इशारा. आणि आता येणारा बॉल प्रीहिट असेल. पायाचा छोटासा भाग क्रीजच्या लाईनच्या आतमध्ये असणं गरजेचं. तिसऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये सादिकजी राजापूरकर सर होते आणि त्यांचा निर्णय येतो इट्स नो बॉल. आता चर्चा रंगली आहे इजाज आणि अमित नाईक मध्ये. कॅल्क्युलेशन असेल आणि जेव्हा तुम्ही कुठलंही लक्ष पार करता दत्ताजी, तेव्हा टार्गेटने खूप जाण्याचं महत्व असतं. बिल्कुल लाइसेंस डिलीवरी होने वाली है. अब ये लाइसेंस डिलीवरी के ऊपर यहाँ पे क्या होने वाला है मैदान के अंदर देखते हैं. अब 23 गेंदों में 38 रन चाहिए. गेंद काफी क्रुशियल होने वाली है ये गेंद अमित के लिए और खासकर टीम स्टार के लिए काफी इंपॉर्टेंट गेंद यहाँ पे अब डाली जाएगी. गेंदबाज तैयार, गेंदबाज मार्ग पर फिलहाल इस फ्री हिट का क्या लेंगे फायदा. येणारा बॉल फ्री हिट असेल विरुबा वाघेला. पुल करण्याचा प्रयत्न अमित नाईक समोर. डॉट बॉल आउटसाइड द ऑप्टम हा बॉल टाकला होता. थोडीशी बॅट जोऱ्याने फिरवली, अधिक ताकद वापरण्याचा प्रयत्न आणि त्याचमध्ये फसले अमित नाईक. ॲक्शन रिप्ले स्क्रीनवर बघा. दूर टाकला होता बॉल, अवे फ्रॉम द बॉडी टाकला होता. आणि जेव्हा तुम्ही ऑप्टनच्या बाहेर थोडेसे चालून येता, अमितला माहिती होती की हा फटका मला ऑफ साईडला खेळणं गरजेचं होतं. बिल्कुल वेरी गुड लाइन, वेरी गुड बॉलिंग. डिसिप्लिन गेंदबाजी करते हुए गेंदबाज, लेकिन सामने भी अमित थे, मार रखते बड़े शॉट का ये भी खिलाड़ी. रनअप मध्ये थोडासा व्यत्यय आणि वेगवान गोलंदाज जेव्हा रनअप मध्ये चूक झाल्यानंतर थांबतात, त्याला खूप महत्त्व आहे. कारण रनअप मध्ये चूक झाल्यानंतर जर फॉलो थ्रू मध्ये तुम्ही तुमच्या स्टेप व्यवस्थित टाकू शकले नाहीत तर बॉल व्यवस्थित पडणार नाहीत. त्यामुळे विरुबा वाघेला थांबलेत, हा चांगला निर्णय. रिक्वायर्ड रन रेट 10.36 लागतोय. बॅकफुटवरून कट केलाय. क्षेत्ररक्षक पोहोचत आहेत भरपूर वेगाने बॉलवर बॅकवर्ड पॉइंटच्या दिशेने. थर्ड मॅन लाईक क्षेत्ररक्षक तैनात होते. सिंगल सहजतेने मिळेल. दुसऱ्या धावेची मागणी अमित नाईक करत होते. आता 21 बॉलमध्ये 37 धावांची गरज. रिक्वायर्ड रन रेट 10.57चा. 67 धावांचं लक्ष या सामन्यात ठेवलंय. सीसा स्पोर्ट्स चॅम्पियन ट्रॉफीचा हा थरार. जो संघ या सामन्यात जिंकेल तो थेट सेमीफायनल मध्ये पोहोचेल. एक संघ सेमीफायनल मध्ये पोहोचला, गोविंद युनायटेड. चांगली कामगिरी केली त्या टीमने. आणि पहिला संघ जो आजच्या दिवसात बाहेर पडला तो टीम मोबी केअर स्टार 11 विदर्भ. पहिल्यांदाच संपूर्ण विदर्भाचा संघ या स्पर्धेत खेळताना पाहायला मिळाला 4 वर्षाच्या इतिहासात. त्यामुळे एक नवी सुरुवात विदर्भ टेनिस बॉल क्रिकेटसाठी सुद्धा. 2.3 चेंडूंच्या समाप्तीनंतर 30 शाकीर काकू थोडेसे फिल्डिंग चेंजेस करता आहेत. आणि शाकीर काकूने शेवटच्या षटकात ज्या धावा काढल्या त्यामुळे सातत्याने दबाव वाढतोय. आतापर्यंत विकेट किपिंग करत होते शाकीर काकू, परंतु आता लॉंग ऑनला क्षेत्ररक्षण करण्यासाठी पाहायला मिळते. लॉंग ऑफला जात आहेत. इजाज कुरेशी समोर असेल. कालिका कंस्ट्रक्शन RAR रिबडा. इजाज कुरेशी 3 बॉलमध्ये 6. बॅटिंग करत असताना इंदापूरचा हा स्टार. अनेक काळ टेनिस बॉल क्रिकेटमध्ये विध्वंस केला या खेळाडूने. आज पुन्हा एक वेळ आपला जुना चेहरा आठवावा लागेल. जुना काळ आठवणं गरजेचं. कट करण्याचा प्रयत्न होता. बॅकफूटवरून क्रीजच्या डेपचा उपयोग केला होता. आणखी एक डॉट बॉल. खूप बाहेर टाकला होता हा बॉल विरुबा वाघेलाने. आता 20 चेंडूंचा खेळ शिल्लक. 37 धावांची गरज. पहिल्या बॉलवर चौकार जर वगळला तर त्यानंतर नो बॉल आणि सलग 3 बॉलमध्ये फक्त 1 धाव दिली आहे. चांगली गोलंदाजी. पुनरागमन चांगलं करत आहेत आणि वेगवान गोलंदाज या नात्याने अशा सिच्युएशनला पुनरागमन करणं थोडंसं कठीण काम. ते काम अतिशय सहजतेने करत असताना, कारण म्हणतात ठाम राहायला शिकावं. निर्णय चुकला तरी हरकत नाही, कारण स्वतःवर विश्वास असला की आयुष्याची सुरुवात कुठूनही केल्या जाते, अगदी शून्यातूनही. कारण शून्याला सुद्धा किंमत आहे. तो शून्य कोठे लावायचा हे समजलं म्हणजे झालं.
आणि या मॅचमध्ये कमबॅक करत असताना कालिका कंस्ट्रक्शन रिबडा कट करण्याचा प्रयत्न, अतिरिक्त उसळी, व्हाईट बॉलचा इशारा, एक्स्ट्रा रन टीमच्या टोटल मध्ये ऍड होताना पाहायला मिळेल. अवांतर धाव, व्हाईट बॉलचा इशारा आलाय. काहीशा चर्चा करता आहेत संघातील खेळाडू, संघ सहकारी गोलंदाज विरुवा वाघेला सोबत. तर तिसऱ्या पंचांकडे वाटचाल केली आहे. फिल्डिंग टीमने त्यांचा रेफरल मागितलाय. DRS चा वापर मागणी करत असताना फिल्डिंग करणारी टीम कालिका कंस्ट्रक्शन RAR रिबडा. तर थोड्याच वेळात तिसरे पंच आपल्यापर्यंत निर्णय पोहोचवतील. सिरसा स्पोर्ट प्रेस चॅम्पियन ट्रॉफीचा थरार तुम्ही अनुभवत आहात. ऑल इंडिया ओपन गटातील उद्या होणारे काही दमदार सामने प्रेक्षकांच्या भेटीला पाहायला मिळतील. उद्या अगदी करण अंबलापासून जगत सरकारपर्यंतचे स्टार खेळाडू याच मैदानावर इन ॲक्शन असताना पाहायला मिळतील. जे खेळाडू संपूर्ण भारताचं क्रिकेट अक्षरशः गाजवत आहेत. करण अंबाला, जगत सरकार, त्याचबरोबर थॉमस डायस, अजित मोहिते, सुमित ढेकले, राजदीप जडेजा हे काही स्टार खेळाडू इन ॲक्शन उद्याच्या दिवसामध्ये. त्यामुळे उद्याचा दिवस सुद्धा खास आहे. आणि व्हाईट बॉलचा इशारा म्हणजेच काय तर फिल्डिंग टीमनी त्यांचा रिव्ह्यू या डावामधला गमावलाय. आता या मॅचमध्ये त्यांना रिव्ह्यू मिळणार नाही. व्हाईट बॉलचा इशारा अगदी बघा मैदानाच्या आतमध्ये सध्या परिस्थितीचा आढावा घेतो एजाज कुरेशी. आणि अतिशय संयमी हा खेळाडू आहे. आणि असं म्हणतात की शांत लोकांकडे कधीच दुर्लक्ष करू नका, कारण ते खरे गेम चेंजर ठरू शकतात. आणखी एक नो बॉलचा इशारा, नो बॉलचा इशारा येतो आहे. मुख्य पंच अमरजीत साठे यांच्या माध्यमातून हा नो बॉल म्हणजेच काय तर येणारा बॉल आता फ्री हिट असेल एजाजसाठी. एक लायसन्स, मोठा फटका खेळण्यासाठी. अमन यादव जी मागची विकेट होती खातं उघडू शकला नाही अमन. 20 बॉलमध्ये 35 धावांची गरज. हा सामना सहजासहजी संपणारा नाहीये आणि हा सामना सहजासहजी संपूही देतील नाही दोन्ही संघ. कारण प्रत्येक टीमला माहिती आहे की या ठिकाणी जिंकणं म्हणजेच सेमीफायनलचं तिकीट आहे. इतक्या दूरवरचा प्रवास करून हे दोन्ही संघ या ठिकाणी पोहोचलेत. दोन्ही टीममध्ये अनेक नामवंत खेळाडू. (32) 32ला 4. विरुवा वाघेला थोडासा अंडर प्रेशर, दबावात आता गोलंदाजी करत असताना. कारण खूप कमी वेळा आपण पाहतो की विरुवा वाघेला सारखा गोलंदाज अशा प्रकारे एक्स्ट्रास देतो, त्याच्याकडनं नो बॉल येतात. तर हेच क्रिकेट आहे ज्या ठिकाणी दबावात अनेक मोठमोठे खेळाडू सुद्धा विखुरतात आणि दबावात जे चांगले खेळतात ते शेवटी स्टार होतात. समोर खेचलाय इजाज का मिजाज. बॉल चाललाय लॉंग ऑफ बाउंड्री लाईनला चिरत स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड. यूज इट. षटकार. तंगडीजे अगदी सरळ बॅटने लॉंग ऑफ लॉंग ऑनच्या मधोमध सर्वात सेफ झोन मध्ये हा फटका लॉन्च केला इजाजने. षटकार येतोय. 19 बॉल मध्ये आता 29 धावांची गरज. मॅच ऑन. सामना अजून संपला नाही. मॅच मध्ये मैदानात अमित आणि अजाज आहेत उभे. काय कमालीचा स्ट्रोक. अगदी सिरसा चॅम्पियन ट्रॉफीचा फ्लेक्स ज्या ठिकाणी लागलाय त्याच ठिकाणी हा धमाका. षटकार. अडोतीस धाबा 38 रन. लॉस ऑफ 4 विकेट. थोडासा फास्ट सामना घ्या म्हणजे विनंती असेल खेळाडूंना, पंचांना सुद्धा त्यांना सातत्याने सूचित करा. 38ला 4. शेवटचा बॉल शिल्लक या तिसऱ्या षटकामधला. 19 बॉल मध्ये 29 करायचे आहेत. सरपंच अक्षयदादा पालवे 11. आडव्या बॅटने स्वीप लगावण्याचा प्रयत्न. घसरले तिचे आज. बॉल डीप मिड विकेटला चाललाय. क्षेत्ररक्षक वाईडिश डीप मिड विकेटला सचिन परमार पोहोचतायत. आज सचिन यांना फिल्डिंग मध्ये तुम्ही ऍक्शन पासून दूर ठेवू शकत नाहीत. एक धाव या शेवटच्या बॉलवर. 3 षटकांचा खेळ समाप्त. 39ला 4. टीम सरपंच अक्षयदादा पालवे एलके स्टार.
बिल्कुल यहाँ पे 3 की कहानी खत्म हुई है, देख सकते हो आप स्क्रीन के ऊपर कालिका कंस्ट्रक्शन रिबड़ा अभी तक तो अच्छी गेंदबाजी की थी, लेकिन पिछले 2 ओवर से के बीच में अच्छा कमबैक किया है सरपंच 11 एलके स्टार राजकोट टीम ने। अब 18 गेंदों में 28 रन चाहिए जीत के लिए। दोनों खिलाड़ी यहाँ पे बिल्कुल अब फॉर्म में आते हुए इस मैदान के अंदर बहुत ही अच्छा मैच होने वाला है। आखिर के गेंद के ऊपर तक यहाँ पे मैच जाने वाला है। अभी देखे कहा है तुमने जलवे हमारे उड़ान के, वह और हो गए जो डर गए देख कद आसमान के। अभी भी मैच होने वाला है, आने वाला ओवर काफी महत्वपूर्ण होगा। जल्दी से मैच शुरू कीजिए। बिल्कुल यहाँ पे आज देखेंगे शाम के 1:50 हुए हैं, अभी भी मैच ऑन है। बिल्कुल कौन सी टीम यहाँ पे मैच जीत के जाएगी आज के ओपन पोल के सेमीफाइनल के अंदर जो प्रवेश करेगी। इसके पहले आपने देखा कृष्णा सातपुते, केतन महाते और टीम जाके पहुंची यहाँ पे। 8 तारीख को होगा ओपन पोल का बिग धमाका। कल भी यहाँ पे बड़े मुकाबले होने वाले। कल भी यहाँ पे देखेंगे आप टेनिस क्रिकेट के जाने माने खिलाड़ी आएंगे इस पाथर्डी के अंदर। बाबूजी चौहान क्रिकेट मैदान के ऊपर आप देखते हुए शीर्षा स्पोर्ट्स चैंपियन ट्रॉफी। 18 गेंदें बाकी है मेरे दोस्तों, अभी भी 18 गेंदों के ऊपर देखेंगे कमाल मैच होने वाला। इजाज कुरैशी इंदापुर का ईगल बीच मैदान के अंदर खड़ा है। फील्डिंग अगर देखें कि बात की जाए इजाज के लिए स्क्वेल का तैनात किया। एक पीछे देखेंगे यहाँ पे थर्ड मैन भी शायद स्वीपर पॉइंट की तरफ यहाँ पे। बिल्कुल मैच ऑन है इस लाइट के अंदर। आप देखते हुए टेनिस क्रिकेट अब बढ़ रही है। टेनिस क्रिकेट बहुत आगे बढ़ी है। ग्लोबल टेनिस क्रिकेट बड़े मंच के ऊपर आप आए अब खेलने के लिए। इनाम राशि देखेंगे ओपन के लिए 5 लाख रुपए के इनाम दिया जाएगा। इस शीर्षा स्पोर्ट्स की चमचमाती हुई ट्रॉफी भी आपको दी जाएंगी। स्पोर्ट्स बुक किंग के माध्यम से बहुत बड़ा मुकाबला। इजाज के पास मौका भी, दस्तूर भी आज के दिन में। तो देखने पहले 3 में कुछ अलग स्वैग हुआ, इसके बाद क्या होने वाला है। गेंदबाज भी तैयार, गेंदबाजी मार पर अच्छी शॉट। इजाज का ये जलवा देखेंगे, कोई चांस नहीं किसी फील्डर के पास। छोटी सी थी दरार, क्या शॉट खेला है। देखेंगे यहां पे मास्टर शॉट इजाज कुरैशी के बल्ले से। प्रॉपर टायमिंगने एक्स्ट्रा कव्हरला डीप प्रोटेक्शन मौजूद उपस्थित नव्हते आणि त्याचाच फायदा इजाजला झाला। देखो जहां मैटर होते बड़े बड़े वहां तो खड़े होते इजाज कुरैशी जैसे खिलाड़ी। देखो जब भी गेंद आती है जोन में तो उसी तरह से यहाँ पे परफेक्ट टाइमिंग करते हैं। वर्ल्ड टेनिस क्रिकेट के भी कप्तान अब बने हैं, जो चैंपियनशिप होने वाली है वर्ल्ड टेनिस क्रिकेट चैंपियनशिप, उसके भी कप्तान है इजाज। ये फुल टॉस गेंद थी। यहां पे देखेंगे अब लॉन्गों की तरफ एक कैलकुलेशन क्रिकेट खेलते हुए इजाज कुरैशी। एक सिंगल यहां पे किया प्राप्त। इस सिंगल के साथ यहां पे स्कोर आगे बढ़ता हुआ। स्कोर कार्ड के ऊपर देखेंगे अब 1 से 7 गाड़ी आगे बढ़ती हुई। फिलहाल सरपंच एलके स्टार की 16 गेंदें 23 रन अब जीत के लिए चाहिए। काफी अच्छा यहाँ पे अंपायरिंग का प्रदर्शन करते हुए अक्षय निर्मल सर, उनके साथ साथ अमर साठे सर यहाँ पे जुड़े हैं। मैच का लुत्फ उठाते हुए बबलू पाटिल और खासकर अमोलजीत शीर्षा, क्योंकि कप्तान है शीर्षा स्पोर्ट्स इंडिया के बबलू पाटिल। इसी महीने में यहाँ पे होगा दुबई का दौरा, जहां से हो गया वर्ल्ड क्रिकेट वार होने वाला है दुबई के अंदर। छोटी गेंद यहाँ पे किया कट, इस गेंद को स्वीपर पॉइंट वहां पे तैनात। एक सिंगल यहाँ पे किया प्राप्त। इस सिंगल के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ। अब रन जाएंगे 45 के ऊपर। 4 विकेट के नुकसान, बहुत देर हुई विकेट आई नहीं है, तो क्या दंडे उड़ाएंगे, क्या छक्के छुड़ाएंगे, क्या होने वाला है इस मैदान के अंदर। 15 गेंदे 22 रन यहाँ पे जीत के लिए चाहिए। बड़े मैच का बड़ा खिलाड़ी इस मैदान के अंदर। गेंदबाज मार पर भी यहाँ पे गेंदबाज तैयार। 15 गेंदे 22 रन यहाँ पे जीत के लिए चाहिए।
ओ फुल टॉस गेंद यहाँ पे किया और एक अच्छा स्लैप, दूसरा रन लेना चाहते और क्या रन लिए यहाँ पे, देखेंगे इजाज कुरैशी कितने दो देखेंगे यहाँ पे रन, क्या भागे यहाँ पे खिलाड़ी, ये एनर्जी चाहिए। बहुत ही अच्छी पारी यहाँ पे इजाज के दोबारा इस वक्त खेलते हुए अपने टीम के लिए, क्योंकि एक महत्वपूर्ण पारी यहाँ पे साबित हो सकती है। बीच चाहिए, 14 गेंद यहाँ पे, रिप्ले देख सकते इस गेंद का, जिस तरह से शॉट खेला था और प्रेजेंस ऑफ माइंड दिखाई इजाज कुरैशी ने। तो देखते यहाँ पे क्या और एक खुशी आने वाली इजाज कुरैशी के आज पारी से। यल के टीम राजकोट के लिए 14 गेंदे 20 रन चाहिए, गेंदबाजी मार पर गेंदबाज तैयार है, सामने इजाज कुरैशी इस मैदान के अंदर, और अच्छी गेंद ड्राइव किया, इस गेंद को कवर की तरफ फील्डर मौजूद है, वहां पे सिंगल प्राप्त किया, साथ अच्छा दिया। एक तरफ से बात करेंगे यहाँ पे बल्लेबाज की, एक तरफ से देखेंगे यहाँ पे अगर इकोनॉमी देखेंगे 10.80 की इन दोनों के बीच में, और अब यहाँ से 7 सिलसिला अब बड़ा आगे, 13 गेंदे 19 रन यहाँ पे चाहिए। शिरसा स्पोर्ट्स चॅम्पियन ट्रॉफी दे टक्कर भारी ही आहे अहिल्यानगरची मानाची शिरसा स्पोर्ट्स चॅम्पियन ट्रॉफी। 13 बॉल 19ची आता गरज असणार आहे। एका बाजूला इजाज कुरैशी, त्याला म्हणतात ईगल ऑफ इंदापूर, मॅच ऑन असणार आहे। एक बॉल अत्यंत महत्त्वाचा आपण नक्की बघू शकता इकडे, कारण प्रत्येक बॉल वरती या मॅचचं समीकरण या ठिकाणी बदललं जात आहे, प्रत्येक श्वास रोखला जाणार आहे, प्रत्येक हृदय या ठिकाणी धडकलं जाणार आहे या स्पर्धेच्या माध्यमातून, अशी मॅच होते या ठिकाणी। मोठा फटका मारायचा प्रयत्न आणि विकेटची तलाश होती, ती विकेट मिळवून दिली या ठिकाणी गोलंदाजाने। 5वा झटका इथे बसलाय। बाहेरचा बॉल, बिगिटचा प्रयत्न, अवे फ्रॉम द बॉडी खेळला, शाकुर काकूचे सेफ हँड, आणि सचिन परमार जेव्हा जेव्हा येतो तो विकेट घेऊनच जातो। सचिन परमारची हीच खासियत आहे। 12 बॉल मध्ये 19 करायचे आहेत। एका बाजूला सरपंच अक्षयदादा पालवे, एलके स्टार 11 संघमालक अक्षयदादा पालवे, सरपंच गेवराई, दुसऱ्या बाजूला कालिका कंस्ट्रक्शन संघमालक धनंजयजी चितळे, शासकीय कंत्राटदार। थोड्या वेळापूर्वी 12 बॉल मध्ये 19 धावा आता गरज आहे, आणि थोड्या वेळापूर्वी अमोलजी शिरसाट आणि बबलूजी पाटील स्क्रीनवर होते। 4 षटक समाप्त आहे बघा, चर्चा सुरू आहे बबलू पाटील आणि अमोलजी शिरसाट यांच्या मधामध्ये। स्मित हास्य नेहमीच बबलू यांच्या चेहऱ्यावर असते, आणि त्यांचं स्मित हास्य पाहिले प्रत्येकाला हसू आवरत नाही मग। आणि ही चर्चा मला वाटते कदाचित अशी असू शकते की आता दुबईला जायचं आहे, माझ्या जॉबचा विषय आहे। एक प्रेक्षक आम्हाला कमेंट देत आहेत, भानुदासजी पराड, खरोखर रात्र झाली आहे, मात्र पाथर्डी शहरात दिवस उगावलाय, कारण तिथे सिरसा ट्रॉफी सुरू असल्याने पाथर्डीकर जागे आहेत। आणि जागे करणारा माणूस कोण आहे? अगदी मधामध्ये जे बसले त्यांच्या चेहऱ्यावर स्मित हास्य आहे, कूल माइंड जिनके इरादे बड़े हैं। धन्यवाद अमोलजी शिरसाट सर, तुमच्या माध्यमातून पाथर्डीत नाव टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावर अतिशय अभिमानाने आज घेतल्या जाते आहे। भारतीय संघ जो दुबईचा दौरा करेल तो अमोलजी शिरसाट सरांच्या माध्यमातून टेप बॉल क्रिकेट खेळण्यासाठी जाईल। 12 बॉल मध्ये 19 धावांची गरज या सामन्यामध्ये, आणि हा सामना आता रंगतदार अवस्थेमध्ये पोहोचला आहे। सातत्याने जर बघितलं तर कमबॅक करत असताना कालिका कंस्ट्रक्शन रिबडा संघ सुद्धा हार मानायला तयार नाही आहे। आणि असं म्हणतात कबुतराला गरुडाचे पंखही लावता येतील, परंतु गगन भरारीचं वेड हे रक्तात असावं लागतं, आणि सध्या या सामन्यात कुठलाही संघ हार मानायला तयार नाही आहे, प्रत्येकालाच गगन भरारी घ्यायची आहे। इजाज कुरैशी विजय आणि पराभवातलं अंतर, अमित नाईक जरी बाद झाला तरी इजाज या सामन्याला संपवण्याची पूर्ण क्षमता या खेळाडूकडे आहे। नवीन फलंदाज नितीन माटुंगे बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये। पहिलवान नितीन माटुंगे बॅटिंगसाठी, लांबच लांब फटक्यांसाठी नितीन ओळखल्या जातात। स्ट्रायकिंगला इजाज, महिपाल पुल केलाय, सक्सेसफुल केलाय, बॉल चालला खूप दूर, डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला ठोकलाय षटकार। नक्कीच
खूप टायमिंग होता इजाजकडे. आखूड टप्प्याचा बॉल, छोटी गेंद, खोटी गेंद, जाएंगे सीमा रेखा के बाहर, लंबा सिक्सर और 6 के साथ बिल्कुल यहाँ पे मैच का रिजल्ट कुछ चेंज किया इजाज ने. अब 11 गेंदों में चाहे 13 रन जीत के लिए. क्या खिलाड़ी है भाई, बहुत ही लंबा मारा इस गेंद को. 11 चेंडूत 13 धावांची गरज. संधी येत नसते, ती कार्यातून निर्माण करायची असते. सुरुवातीला जेव्हा संघाची पडझड झाली, 4 विकेट्स आल्या, तेव्हा दुसऱ्या एंडला एजाज फक्त निहाळत होता हा सामना. त्याला माहिती होतं की शांत राहिलं तर शेवटी या सामन्याचं गणित पलटवता येऊ शकते. अमित नाईकने सोबतीला खूप चांगलं सहकार्य दिलं. त्याने प्रेशर कमी करण्याचा प्रयत्न केला आणि एजाज एका बाजूला थांबला आहे. तो सध्या तरी टीम सरपंच अक्षयदादा पालवे संघासाठी पांडुरंगच आहे. कारण सध्या या मॅच मध्ये अर्धा संघ गारद झाल्यानंतर 54ला 5 आणि अशा परिस्थितीमध्ये आता 11 बॉलमध्ये 13 धावा करायच्या आहेत. मागच्या बॉलवर जो षटकार आला त्या षटकाराने या सामन्यामधलं प्रेशर शिफ्ट केलंय कालिका कंस्ट्रक्शन रिबडा संघावर. शाकीर काकूच्या चेहऱ्यावर थोडीशी आता बघितलं तर टेन्शन पाहायला मिळते आणि टेन्शन मध्ये आपल्या प्रमुख गोलंदाजाला मेन्शन करत असताना माहीपालला गोलंदाजी मार्कवर आणलं आणि पहिल्याच बॉलवर षटकार आला. समोर टाकलेला बॉल खोदून काढलाय. सिंगल रन. पूर्ण दुसऱ्या धावेचा प्रयत्न करतायत एजाज, परंतु चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. 1 धाव. 10 बॉलमध्ये 12 करायचे आहेत. 10 चेंडू 12 रनची गरज. बिल्कुल यहाँ पे देखिए 13 गेंदों का सामना किया इजाज ने और 13 गेंदों के ऊपर 28 रन. अच्छी पारी खेली जब टीम को जरूरत थी. उस मिडिल ऑर्डर की तरफ एक तरफ से विकेट गिर रहे थे, उसके बाद यहाँ पे एक अच्छी पारी यहाँ पे खेली है. अमित आए थे लेकिन अमित की छोटी पारी थी. उसके बाद इजाज कुरैशी ने यहाँ पे देखेंगे खुद के ऊपर रखा है भरोसा और अच्छा लीड किया आज टीम को. अभिजीत दुबे की कप्तानी में टीम यहाँ पे खेलती भी है. LK स्टार सरपंच 11 बॅकफुटवरून कट केलाय. खूप चांगला स्ट्रोक. डीप बॅकवर्ड पॉइंटला बॉल चाललाय सरळ चिरत सीमा पार. 4 चौकार. असताना विजय पावले चर्चा करतो आहे. अविनाश तारेचे प्रेक्षक आम्हाला जोडतात कमेंट बॉक्स मध्ये. त्यांची एक चांगली कमेंट. खूप छान आयोजन, जबरदस्त क्वालिटी. tenniscricket.in. बदलापूरकर मॅच कोणी पण जिंको, पण स्पीड गन विजय पावले नेहमीच लोडेड असतो. अप्रतिम गोलंदाजी विजय. ही एका प्रेक्षकांची कमेंट विजयसाठी आहे आणि विजयवर संपूर्ण महाराष्ट्र नेहमीच प्रेम करत आलाय. 1 दशक झालं तो क्रिकेटमध्ये स्वतः त्याला सातत्याने सिद्ध करतोय. अनेक डाऊनफॉल त्याने पाहिले, परंतु त्यानंतर त्याने कमबॅकही तसंच केलंय. नक्कीच द मॅन फॉर झिरो ॲटिट्यूड. अतिशय प्रेमळ स्वभावाचा खेळाडू आणि अजिबात अहंकाराने कोणताही गर्व नसलेला खेळाडू म्हणजे विजय पावले. आणि अनेक त्याची तुम्ही मुलाखती बघू शकतो. खेळाडूनं कसं वागलं पाहिजे, कसं घडलं पाहिजे आणि कसं कमबॅक केलं पाहिजे याचं उदाहरण मात्र सांगणारा खेळाडू आहे महाराष्ट्र प्रीमियर लीग विजय पावले. आणि आता बघू शकता मॅच जर जिंकायची सिच्युएशन जर पाहिली ना तर स्कोर कार्ड आता तुम्हाला ते शो होईल. हा डगआउट खुश आहे, बघू शकता तुम्ही संपूर्ण डगआउट. अभिजित दुधे आणि टीम चे मेंटॉर देखील अफजल भाई खुश आहेत. नेहमीच टीमला खुश ठेवण्याचं काम करतात. टीम टेन्शन मध्ये असली तरी टीमला खुश ठेवण्याचं काम जर कोणी करायचं तर अफजल भाई आहेत. आणि एक सक्सेसफुल मॅनेजर मध्ये मग निलेश परदेश असतील, अफजल भाई असतील, हकीम भाई असतील, यांचं सातत्याने नाव समोर येते. समोर खेचलाय नितीन माटुंगे स्पेशल. हा मातीचा धडाका, लाल मातीतला हिरा. बॉल सीमा पार गेला, षटकाराला. अतिशय सुंदर फटका या ठिकाणी बघायला मिळाला. प्रशंसा ही नेहमीच कर्तृत्वाची होते. सावली तर फक्त अंधारात उजेडात मोठी दिसते आणि प्रशंसाची कर्तृत्व होत असताना या ठिकाणी कर्तृत्वाची प्रशंसा होत असताना 2 स्कोर शीट नाहीये कसं बोलणार तू. नको सांग मला मॅच मधून बाबा. 2 पाहिजे ना. 2 धावांची गरज. 7 बॉलमध्ये 2 धावा. नितीन माटुंगेच्या बॅटमधून षटकारांनी थोडीशी हवाच काढली. त्या षटकारांनी या मॅचची
बॅकफुटला जात कट करण्याचा प्रयत्न, कट करण्याचा प्रयत्न होता. आणखी 2 धावांची गरज आहे या सामन्यात. सात चेंडू 2 धावांची गरज. ऑल इंडिया ओपन गटातील उद्या होणारे सामने सुद्धा तितकेच महत्वाचे. स्पोर्ट किंग बुक प्रेझेंट आपण पाहता हा सीसा स्पोर्ट चॅम्पियन ट्रॉफीचा आजचा हा 3रा दिवस, 3री रात्र आणि शेवटचा डाव. सुरुवातीला असं दिवस उजाडला तेव्हा वाटले नव्हतं की आजच्या रात्रीमध्ये सामने होतील, परंतु जे लोकांना जमत नाही ते अमोलजी सिरसाट आणि त्यांचे कार्यकर्ते करून दाखवतात. इट्स अ फेअर डिलिव्हरी, फेअर बॉल ठरवलाय. उद्या होणारे सामने प्रेक्षकांच्या माहितीसाठी, पहिला सामना MMCC ओडिसा संबलपूर विरोधात पावन गणपती धमाका आणि दुसरा सामना बालाजी क्लब राजकोट विरोधात सचिन ढवळे प्रहार 11. तर हे 4 संघ उद्याच्या दिवसामध्ये इन ॲक्शन असतील. 6 बॉलमध्ये 2 धावांची गरज आहे. अगदी शेवटच्या टप्प्यात हा सामना आला आणि अजाजने टप्प्यात आल्यानंतर कार्यक्रम केला. नक्कीच खूपच चांगली पारी एजाज कुरैशीची या मैच मध्ये बघायला मिळालेली आहे. तो 6 गेंदे 2 रन चाहिए. हकीकत यहाँ पे बिल्कुल साफ नजर आ रही है क्योंकि मेहनत के साथ इस मैच को खेला एजाज कुरैशी ने. बहुत ही अच्छी पारी, जब मौके मिले अच्छे शॉट आए, कभी 4 कभी 6 और अच्छी पारी को अंजाम दे एजाज कुरैशी ने. अब देखेंगे 2 रन चाहिए 6 गेंदों में, क्या मैच को फिनिश करेंगे एक बड़े शॉट के साथ. रखून में उबाल, जब तक जवानी है एजाज कुरैशी तेरे से अंदाज की तो पूरी टेनिस क्रिकेट दीवानी है. 6 के साथ खत्म किया, लंबा छक्का और जीत लिया इस मैच को और सीधा पहुंच गई इस ओपन पोल के सेमीफाइनल के अंदर. थँक्यू डीजे. तर आणखी एका प्रेक्षकांची या ठिकाणी कमेंट आहे. 4141 दादा, काय नियोजन, काय त्या टीम, काय ते प्लेयर, काय ती कॉमेंट्री. खरंच खूप भारी नियोजन, खूप भारी सिरसा ट्रॉफी. नाद केला पण वाया नाही गेला आणि जरूर हा माणूस नाद असा करतो, त्यांची संपूर्ण टीम नाद अशी करते जो कधीच वाया जात नाही. खूप चांगला खेळ आजच्या मॅचमध्ये. अक्षयदादा पालवे, सरपंच LK स्टार 11 संघाकडनं हा संघ सुरुवातीला कोसळतो आणि नंतर उसळतो कारंजासारखा. समरी बघा मॅचची 66ला 7 होते. शाकीर काकू 19, 5 बॉलमध्ये वीरू वाघेला 15 धावा, सिकंदर भट्टी 13 धावा, अशफाक रबाडा 8 धावा. दुसऱ्या डावात अजाज कुरैशीचा मिजाज पाहायला मिळाला. 14 बॉलमध्ये नाबाद 34 षटकारांनी सामना समाप्त केला. 7 बॉलमध्ये 12 अमित नाईक, 4 बॉलमध्ये 10 नितीन माटुंगे, योगेश पेनकर 2 बॉलमध्ये चौकार लगावल्यानंतर त्यांना लवकर माघारी परतावं लागलं. पहिल्या डावात विजय पावलेचा विजय. काय आज मांगले एक्सप्रेस वेगाने होती. 8 धावा देत 4 विकेट. प्रसन्न पाटील 2 धावा